प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज टेलर मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि परमेश्वराचं अद्भुत वचन गाजवणारं हे जे चॅनल आहे ते अधिकाधिक लोकांपर्यंत आपण शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रार्थना द्यायची असतील, काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही त्यावर पाठवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या नंबरवर पाठवू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तो नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे 4 नंबर शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहे. या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. परमेश्वर अद्भुत साक्षी घडवत आहे. एका सिस्टरनी सांगितलं की त्यांच्या मुलीचं डोकं 6 महिन्यांपासून दुखत होतं. 6 महिने ते डोकं दुखण्याचा त्रास होता आणि त्याचप्रमाणे तिला एक लहान 3 वर्षाचं मूल पण होतं आणि तिच्या घरामध्ये देखील तिला बऱ्याच गोष्टीचा त्रास होता आणि कुणी देखील तिला औषधोपचार करत नव्हतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिने सर्व हकीकत आईला सांगितली आणि तिच्या आईने पास्टरांना फोन केला आणि पास्टरांना सांगितलं की पास्टर 6 महिन्यापासून ह्या गोष्टीचा त्रास तिला होत आहे, डोकं दुखत आहे, तिला बघणारं देखील कोणी नाही, तर माझ्या मुलीसाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि अद्भुतरित्या दुसऱ्या दिवशीपासूनच तिचं डोकं दुखायचं थांबलं आणि पूर्ण आरोग्य त्या बहिणीला मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका सिस्टरांनी पास्टरांना मेसेज केला होता की त्यांचा मुलगा सकाळीच घरातून भांडून निघून गेला आहे. त्या खूप टेन्शनमध्ये होता की काय करायचं आणि अशा परिस्थितीत त्यांनी पास्टरांना मेसेज केला आणि हकीकत सांगितली. पास्टरांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ओके त्या ठिकाणामध्ये सेंड केलं. आणि ज्यावेळेस ओके सेंड केल्यानंतर त्या मुलाला शोधण्यासाठी बाहेर गेल्या तर बाहेर पडल्यानंतर त्यांचा मुलगा त्या ठिकाणामध्ये रस्त्यावर त्यांना त्या ठिकाणामध्ये समोर सापडला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने पास्टरांना फोन केला होता आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या काकांची किडनी खराब झाली आहे आणि आता त्यांची क्रिटिकल कंडिशन आहे आणि तुम्ही पास्टर त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी त्या भावासाठी प्रार्थना केली आणि ज्यावेळेस ते डॉक्टरांकडे गेले त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की आता किडनीचं ऑपरेशन किंवा दुसरं कुठलं करण्याची काही गरज नाही, फक्त थोडंसं इन्फेक्शन आहे आणि ते देखील त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं. दवाखान्यातनं पूर्ण डिस्चार्ज देखील त्या ठिकाणामध्ये मिळाला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आपल्यामध्ये सिस्टर पुष्पा गायकवाड आहेत, त्यावेळेस पुढे येतील. प्रेज लॉर्ड. आज आपल्यामध्ये सिस्टर पुष्पा गायकवाड लिमेवाडी या ठिकाणामध्ये राहतात आणि 2023पासून ते शिल्हो पेंटिकॉस्टल चर्चमध्ये येतात आणि इथं ते जेव्हापासून यायला लागले तेव्हापासून त्यांना परमेश्वराचं वचन कळायला लागलं आणि ज्या ज्या संकटामध्ये होते त्या संकटासाठी त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. त्यांच्या मुलीची कोर्ट केस चालू होती आणि त्या कोर्ट केसमध्ये वकिलांनी देखील त्यांना 2 वेळेस फसवलं होतं, पण परमेश्वराची दयाकृपा त्यांच्यावर होती. त्यांनी विश्वास ठेवला आणि पास्टरांच्या प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वराने त्यांनी त्या कोर्ट केसमध्ये देखील परमेश्वराने त्यांना विजय मिळवला, विजय दिला. म्हणून आपण परमेश्वराला धन्यवाद देऊयात. त्यांची नात आहे श्रद्धा, ती 10वीच्या परीक्षेमध्ये मागच्या वर्षी होती. तिच्यासाठी देखील त्यांनी पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली होती आणि परमेश्वराच्या दयेने कृपेने तिला 84% मिळाले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे सिस्टरांच्या गुडघ्याचं ट्रीटमेंट देखील होतं. त्या पुण्याला गेल्या होत्या आणि 4 महिने त्या पुण्यामध्ये त्या ठिकाणामध्ये होत्या आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ट्रीटमेंट करावं लागेल आणि त्या ठिकाणामध्ये ऑपरेशनची देखील गरज पडू शकते. पण त्या परिस्थितीत देखील त्यांनी विश्वास सोडला नाही. त्यांनी पास्टरांना फोन केला. पास्टरांनी प्रत्येक वेळी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये देखील अद्भुत कार्य केले. कुठलंही ऑपरेशन त्या ठिकाणामध्ये त्यांचं होण्याची वेळ आली नाही. ऑपरेशन न होताच त्यांना पूर्ण आरोग्य मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. मला वाटते एक वचन मी तुम्हाला वाचायला दाखवेल म्हणजे तुम्हाला कळेल. लुकाचं शुभवर्तमान 11:52 वचन. लुकाचं शुभवर्तमान 11:52 वचन जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला ते कळेल. खरं तुम्हा शास्त्रांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला. तुम्ही स्वतः आत गेला नाही व जे आत जात होते त्यास तुम्ही प्रतिबंध केला. काय घडलं? अनेक संदेष्टे, अनेक सेवक, अनेक देवाचे संतगण या पृथ्वी तलावरती होते आणि सगळे
स्वर्गाच्या राज्याविषयीची संकल्पना दाखवत होते. बरं, आता शास्त्री लोकांना काय झालं, त्यांना देवानं ज्ञानाची कुंजी देऊन टाकली, चावी देऊन टाकली, आणि त्यांच्याकडं ज्ञान आलं. आणि हे ज्ञान त्यांनी कशासाठी वापरलं? ते म्हटले तुम्ही पण जाय ना, लोकाला पण जाऊ द्या ना. प्रॉब्लेम काय, समस्या काय? येशू ख्रिस्त जो म्हणतो मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून कोणी पित्याकडं जाऊ. आता येशू ख्रिस्त लोकांना सोपा मार्ग दाखवत होता, माझ्यावर विश्वास ठेवा आणि स्वर्गात राहा. शास्त्री पुरुषी सोपा मार्ग दाखवतच नव्हते ना. शास्त्री पुरुषी कुठं सोपा मार्ग दाखवत होते? त्यांच्याकडं देवानं दिलं शास्त्रातलं अगाध ज्ञान. बरं, हे शास्त्री पुरुषी, मी तुम्हाला सांगू का, मला हे समोर वचनं लिहिली तरच वचन सांगता येतं. म्हणजे कसं, थोडी माझं पाठ आहे वचन, या स्तोत्रामध्ये हे लिहिलं, त्या स्तोत्रामध्ये ती लिहिलं. शास्त्री पुरुषांचं तसं नव्हतं, अख्खं शास्त्र पाठ होतं. कुठल्या पानावर, कितव्या नंबरचा अध्याय, त्या अध्यायातलं कोणतं वचन, ते सगळं त्यांचं पाठ होतं. आता यांच्याकडे एवढं ज्ञान. म्हणजे बघा काय घडलं, एखादी चूक सापडली की शास्त्री पुरुषी ते रेफरन्स, जसं लॉयर, जसा वकील असतो नाही का, अमक्या अमक्या कलमाप्रमाणे, मिलॉर्ड हे असं असं घडलं, याच्यात असं लिहिलं, तसं लिहिलं. हे शास्त्री पुरुषी काय करत होते, लोकांना कलमाखाली अटक करून देवाकडे घेऊन येत होते. आता येशूनं एकदम सोपा मार्ग सांगितला. त्या स्त्रीला पकडल्यावरती त्यांनी दोषारोप केला, कलम दाखवलं, येशूला शास्त्रात असलं व्यभिचार करताना सापडलं तर त्याला दगडानं ठेचून मारावं, तुमचं मत काय? तर म्हटलं बरोबर आहे. हे सगळं म्हणजे त्यांना बायबल कशाला दिलं? पाप करू नये या उद्देशानं. हे पाप, हे त्यांना समजावं, जाणीव व्हावी, हे पाप आहे, पापाची जाणीव व्हायला पाहिजे, पापाची जाणीव व्हावी. पण दंड तर त्यांना द्यायला नव्हता सांगितला ना. शास्त्री पुरुषांना थोडी सांगितलं होतं तुम्ही दंड द्या. आता झालं काय माहिती का, इकडं यहुदी लोक देवाच्या राज्यामध्ये येणाऱ्या लोकांना अटकाव करायला लागले. मग येशू काय म्हणतो माहिती, फार सुंदर म्हटलं बरं का, तुम्ही पण जाणार नाही. आणि म्हणजे बघा, शास्त्राचं ज्ञान तुम्हाला पण स्वर्गामध्ये जाऊ देणार नाही का हो? एखादी व्यक्ती पाप करते ना, तुम्ही त्या पापा संबंधाने विचार करत बसता, यानं पाप केलं, यानं पाप केलं, याने चुकलं, त्यांनी चुकलं. आणि झालं काय माहिती का, कधी कधी म्हणून आम्ही पाहतो की तो असं म्हणतो, मी दुसऱ्याचा द्राक्षाचा मळा राखायला गेलो, माझाच मळा कोणीतरी खाऊन टाकला. शास्त्री पुरुषांचा प्रॉब्लेम हा झाला. आम्हाला आमच्या आत्मिक जीवनाची निगा राखली पाहिजे. माझं आत्मिक जीवन कसं सुरक्षित राहील? हे आत्मिक जीवन कसं सुरक्षित राहणार आहे? रोज आमच्या जीवनाची तपासणी आम्हाला करायची. म्हणून जेवढे देवाच्या दृष्टिकोनातनं योग्य ठरणारे लोक कोण माहिती का, आम्ही पाहतो यशाचं पुस्तक, त्याचं सुरुवातच तुम्ही केली ना, पहिल्या 3-4 अध्यायामध्ये जर बघितलं तर यशा सगळ्याला दोष देतो. 6व्या अध्यायामध्ये आल्यावर तो म्हणतो, मला हाय हाय का, तर मी देवाला पाहिला. तो स्वतःचा धिक्कार करतो. जेव्हा देवाला तुम्ही पाहता ना, तेव्हा तुम्ही स्वतःचा धिक्कार करता. जोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही, तुम्ही एकमेकाचा धिक्कार करत राहता. एकमेकाचा धिक्कार करण्यासाठी प्रभूने आम्हाला लय बोलू, आम्हाला आम्ही स्वतःला हाय हाय म्हणावं. कोण व्यक्ती परिपूर्ण होती माहिती का, जो रोज आपले दोष शोधतो. दावीद म्हणतो, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. जास्तीत जास्त स्वतःकडे कॉन्सन्ट्रेशन करा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, फार जवळ आलाय शेवटचा काळ. काल एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये गारा पडल्या, ते मोठे मोठे बर्फाचे तुकडे पडले. मग काही लोकांच्या कपाळावर पडले ते टेंगुळ, काहींच्या गाड्यांवरती पडल्या, त्या काचा फुटल्या. ते बदक बाहेर फिरत होता, त्याच्यावरती गार पडली, जागच्या जागी मेल्या, कोंबड्या मेल्या, सगळं मेलं. आता देव सगळं दाखवतोय, सगळ्या घडामोडी घडतायत, सगळं काही चालू आहे. आणि सगळं चालू असताना जर आम्ही आमच्यामध्येच मग्न असलो, आम्ही आमच्या जीवनाचा विचार करत बसलो, आम्ही एकमेकाला करेक्ट करत सुद्धा, लक्षात ठेवा, करेक्शन दुसऱ्याचं करायचं नसतं, करेक्शन स्वतःचं करायचं असतं. आम्हाला स्वतःचं करेक्शन करायचं, आमच्या चुका, आमचे दोष, आमच्यातल्या उणिवा. आणि सैतानाचं काम काय माहिती का, तो तुम्हाला निर्दोष ठरवण्याचा प्रयत्न करतो. कसं काय? येशू ख्रिस्त एकदा शिष्यांना घेऊन चर्चमध्ये गेला, आणि चर्चमध्ये गेल्यावर
एक प्रार्थना त्यांनी दाखवली, पुरुषाची प्रार्थना, त्याच्या बाजूला एक पापी होता, त्या दोघांच्या प्रार्थना तिथं चालू होत्या. पुरुषाने याला पाहिल्यावर पुरुषी प्रार्थना करतो, मी याच्यासारखा नाही, मी कुणाचं लुबाडत नाही, मी शब्दात पाळतो, मी याच्यासारखं पाप करत नाही, मी चंद्रदर्शन, मी दर्शन देतो, अर्पण देतो. आता ही सगळी प्रार्थना कुणाची प्रार्थना? इकडं हा व्यक्ती त्याच्यातले दोष शोधत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त काय याच्यातली कोणाची प्रार्थना केली? तो पापी व्यक्ती, तो किती चांगला आहे हे ऐकत असताना त्यानं स्वतःमधले दोष शोधले आणि तो प्रार्थना करतो, देवा मी पापी आहे. आणि येशू म्हणतो याच्यातली फक्त त्या पाप्याची प्रार्थना ऐकली गेली. काय सुंदर आहे. आत्मिक जीवन असं असतं प्रिया. जर तुम्हाला खरं आत्मिक बनायचं ना, तर तुम्ही स्वतःवरती पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन करा. का माहिती का? 2 गोष्टी शेवटच्या दिवसामध्ये घडणार आहे. एक, तुम्ही स्वतःला निर्दोष ठरवाल तर तुम्ही स्वर्गात जाणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही दुसऱ्याला दोषी ठरवाल तरी तुम्ही स्वर्गात जाणार नाही. तुम्ही स्वतःला निर्दोष ठरवाल तरी पण स्वर्गात जाणार नाही. आणि तुम्ही दुसऱ्याला, वाचा ते वचन काय लिहिले, तुम्हा शास्त्र्यांची केवढी दुर्दशा होणार. कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, तुम्ही स्वतः आत गेला नाही, स्वतः पण आत गेला नाही, व जे आत जात होते त्यास तुम्ही प्रतिबंध केला. वा, तो काय म्हटला? तुम्ही स्वतः पण गेला नाही. अहो, बायबल माहित असून तो स्वतः गेला नाही. का माहिती का? मी याच्यासारखं नाही, मी याच्यासारखं नाही, मी याच्या. तुम्हाला बायबल याच्या त्याच्यासारखं नाही, तुम्हाला बायबल यासाठी दिलं की तुम्ही बायबल सारखं बनावं. मी ह्याच्यासारखा नाही, मी त्याच्यासारखा नाही, मी आमकं करत नाही, मी तमकं. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, हे तुम्ही ठरवू नका ना. देव बायबल उघडेल आणि तुमचं जीवन तपासेल, तो ठरवेल स्वर्गात घ्यायचं का नाही, तो ठरवणार ना तिथं गेल्यावर. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही जेवढं लोकांना दोषी ठरवाल तेवढं दोषी तुम्ही ठरणार आहात. शास्त्रात लिहिलं बरं का, ज्या मापानं त्याच मापानं तुम्हाला पण दिलं जाईल. असं नाही तुम्ही दुसऱ्याला दोष लावले तर देव तुम्हाला तेवढेच दोष. तो म्हटलं, मी तुझी पातकं थैलीमध्ये घातली, सीलबंद केली आणि कुठं टाकली? समुद्राच्या. कशाला समुद्राच्या तळाशी टाकली? माशाच्या पोटातली 2 नाणी दिसली तर तुमची पातकं दिसणार नाही, तिथं थैलीत बंद करून ठेवलं. देव सहज, आता समजा मी इकडे दोष देत बसलो कोणाला तरी, प्रभू म्हणेल यानं इथे एवढे दोष माझ्यापर्यंत पाचवले, सहज समुद्रामध्ये डोकवेल. आता बघा, पेत्राला येशूनं समुद्रामध्ये पाठवलं, म्हटलं गळ टाक, एक मासा उघड, मासा पकड. आणि मासा पकडल्याबरोबर मासा तोंड उघडेल, त्याच्या पोटातली 2 नाणी बाहेर. मग जेव्हा प्रभू त्या असणाऱ्या थैली आपोआप उघडेल, एक पाप बाहेर येईल. मग काय केलं पाहिजे माहिती का? रोज स्वतःमधले दोष तुम्ही शोधाल, तुम्ही शुद्धतेकडनं शुद्धतेकडे जाल. शुद्धतेकडनं शुद्धतेकडे. आम्हाला स्वतःला शुद्ध व्हायचं आहे. शुद्धतेशिवाय कोणी सुद्धा देवाच्या जवळ जाऊ शकणार नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, सगळा वेळ आपल्यावर खर्च करा. आपल्यावर खर्च करा म्हणजे स्वतःला सिंपती देऊ नका. मी आराधना करताना देवाजवळ रडत होतो, प्रभू माझी मदत कर, तुझ्यासाठी लायक बनव, तुला जी योग्यता माझ्यामध्ये पाहिजे ती योग्यता माझ्यामध्ये येऊ दे. अजूनही मी कमजोर आहे, अजूनही मी दुर्बल आहे, अजूनही माझ्यामध्ये शक्ती नाही, अजूनही तुझ्या सिंहासनासमोर राहण्यासाठी मी योग्य नाही, मी पात्र नाही, मी लायक नाही. याच्याच मी तुमच्यासाठी नव्हतो रडत. जेव्हा ते गाणं चालू होतं ना, तेव्हा माझ्यातल्या उणिवा, माझ्यातल्या कमतरता, माझ्यातले दोष, एक दोष आठवून मी रडत होतो. आणि मी प्रभूला म्हणत होतो, प्रभूजी मला तुझ्या जवळ येण्यासाठी कृपा करो. हे आत्मिक जीवन अशा पद्धतीनं तुम्हाला जगता आलं पाहिजे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेवढं तुम्ही बाहेर टाकाल तेवढं प्रभू नवीन सामर्थ्य तुमच्यामध्ये भरेल, नवीन सामर्थ्य. म्हणून येशू ख्रिस्त शिष्यांना काना गावामध्ये गेल्यावर त्या लोकांना म्हटलं, रांजण रिकामी करा, मग ते पाण्याने भरा. आणि मग त्यानं पाण्यानं भरल्यावर त्याच्या डोकावलं आणि पहिल्यापेक्षा चवदार द्राक्षरस बनला.
पहिल्यापेक्षा 14. शेवटचे दिवस आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मी कुठेही गेल्यावर याच विषय आता माझं डिस्कशन असतं. कुठे गेलो तरी, कुठं गेलो, कुठं बसलो तर फक्त शेवटच्या दिवसाविषयीचं डिस्कशन माझं असतं की आता आपण शेवट आहोत, आता आपल्याला जास्त चतुर व्हायला पाहिजे. बरोबर बोलता बोलता मी म्हटलं, शहाण्यांकडं दिव्यात तेल होतं आणि भांड्यात पण तेल होतं. दिव्यात तर होतच आणि भांड्यात पण होतं. मूर्खांकडं फक्त दिव्यात तेल होतं, भांड्यात तेल नव्हतं. हे ज्ञान आहे हो. कोणतं ज्ञान? तो आल्यावर या तेला, म्हणजे जसं आता बघा, तो येण्याचं चिन्ह काय असं लिहिलंय. आता ते वाचत बसणार आहे, माझा विषय दुसरा आहे. जेव्हा तो यायला लागला तर असं म्हटलं की तुतारीचा नाद झाला, वर आला, वर आला, असा आवाज झाला. आवाज झाल्याबरोबर त्यांनी काय केलं? आपल्या भांड्यातलं तेल. आता आवाज येतो का नाही? वर यायला लागला, वर यायला लागला. आता चर्चेस बंद करायला लागलेत, सेवकांना मारायला लागलेत, बघ सगळीकडं आवाज यायला. आता भांड्यात तेल कुठे आहे? कुठे ते ज्ञान? आम्ही कसं असावं, कशा पद्धतीचं जीवन जगावं, कशा पद्धतीने सेवा करावी, कशा पद्धतीने विश्वास टिकवावा, हे ज्ञान आहे. जर ज्ञानच नसेल आणि तुम्ही अजून झोपेतनं जाग झाला आणि तुम्ही दुसऱ्याच्याच भांड्याकडे बघत आहात, तुमच्या भांड्यातलं तेल द्या, भांड्यात नाही बघायचं. जातानच आपली भांडी भरूया, भरूया आपली भांडी प्रार्थनेनं, अभिषेकानं, पावित्र्यानं, शुद्धतेने, विश्वासानं, सात्विकतेनं, नीतिमत्वानं, प्रीतीनं, सहनशीलतेनं, चांगुलपणानं सगळं भांडं भरून टाकूया. जेव्हा प्रभू तुम्हाला हलवेल ना, तर फक्त चांगुलपण बाहेर पडलं पाहिजे, प्रेम बाहेर पडलं पाहिजे, सहनशीलता बाहेर पडली पाहिजे. मला इतकं आश्चर्य वाटलं जेव्हा त्या 2 नन्सला पकडलं ना, ज्या पद्धतीनं ती ज्योती शर्मा तिच्या अंगावर जात होती, त्यांच्या अंगावर जात होती, त्यांना हातवारे करत होते, थोबाडीत मारील, हे सगळं काय सहनशीलता त्यांनी दाखवली हो. किती सहनशीलता दाखवली. आम्हाला एवढं, त्यांना काही एवढं बायबल नाही माहिती, आम्हाला खूप बायबल माहिती आहे, ज्ञान आहे आमच्याकडं. त्यांनी दाखवले, कुठल्याही प्रकारचं अकांडा तांडव केलं नाही. आणि जेव्हा देवाचे लोक सहनशील बनतात, अख्खा भारत त्यांच्या बाजूने उभं राहिला. ही ताकद आहे सहनशीलतेमध्ये. आणि अंतिम दिवसामध्ये चर्च फार गौरवाकडे गेलं पाहिजे. गौरव यायला पाहिजे चर्चमध्ये. प्रभूची उपस्थिती, देवाची समक्षता, देवाचं सानिध्य. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, काही नसलं तरी चालेल, पण देवाच्या सानिध्याची भरपुरी मंडळीमध्ये असली पाहिजे. भरपूर देवाचं सानिध्य. ते कसं असणार आहे? कसं देवाचं सानिध्य आणण्यासाठी मी कसा हातभार लावणार आहे? ज्या पद्धतीनं प्रेषित लोकांच्या मध्ये आम्ही पाहतो, एक दिलाचे, एक चित्ताचे, घरोघरी भाकर मोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये ते तत्पर होते. कसं एक बनणार? एक विचार, एक मन. प्रार्थना करा, भाकर मोडा. काय भाकर मोडण्याचा अर्थ आहे? भाकर मोडणं ती एक पद्धत म्हणून नव्हती. वेदीकडे येण्याच्या अगोदर पहिल्यांदा आपापसात एकमेकाला क्षमा करा. ही क्षमा करण्याची पद्धत म्हणजे भाकर मोडणे. त्यांच्याकडे ती क्षमा होती, त्यांच्याकडे ते प्रेम होतं, त्यांच्याकडे ते हातमध्ये तो अग्नी होता. कोणता अग्नी? देवाचं सामर्थ्य. जो प्रभू म्हटला, मी तुम्हाला तुमच्यासाठी कैवारी आत्मा पाठवतो, सामर्थ्य पाठवतो. हो, पवित्र आत्मा आल्यावरच सगळ्यात मोठं परिवर्तन काय घडलं माहिती का? ते भाकर मोडायला लागले. म्हणजे काय? ते क्षमा करायला लागले, ते सहनशील बनले, ते आवेशी बनले, त्यांनी प्रभूची सेवा केली. पवित्र आत्मा कशासाठी आला? तो काय तुम्हाला नुसतं नाचायला, उड्या मारायला थोडे असतो. पवित्र आत्मा हे आत्म्याची फळं घेऊन येतो. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ, शांती, प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपण, इंद्रिय दमन, सौम्यता, ही सगळी आत्म्याची फळं येतात आणि मग आमच्यामध्ये सामर्थ्य येतं. आज देवाच्या वचनाकडे जात असताना आम्ही सगळेजण अरिष्टाला घाबरतो. घाबरता का नाही? घाबरता नाही? अरे बापरे, मग तुम्हाला इथंच आणलं पाहिजे. तुम्ही अरिष्टाला घाबरत नाही, मग मी खाली बसतो, तुम्ही वर बसा. सगळ्याला अरिष्टाची भीती आहे. आणि पुष्कळ लोक
मला फोन करून सांगतात की आमच्यावरती संकट येणार नाही अशी एखादी प्रार्थना शिकवा. नाही माझ्याकडे तसं एखादा आम्ही अरिष्टांची मला खूप भीती वाटते. आणि अरिष्ट हा जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात ना तोपर्यंत अरिष्ट तुमच्यावरती येणार आहे. अरिष्ट म्हणजे संकट. आज असं टायटल लिहा, म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. कोणतंही बरं का, कोणतंही अरिष्ट. म्हणून फार महत्वाचं आहे. आम्ही तो एकच अरिष्ट तुझ्यावरती येणार नाही हे घेऊन नाचत जाऊ नका. म्हणून हा शब्द लक्षात ठेवा. काय म्हणून हा शब्द फार महत्वाचा आहे. कोणतरी म्हणतं की नाही तुम्ही आम्हाला मदत करा. उत्तर येतं काय म्हणून? तुम्ही आम्हाला डोनेशन द्या. काय म्हणून? आता मी गेलो कुणाकडे तरी त्यांना म्हटलं नाही आता मी तुमच्या घरात राहतो, मला तुमच्या घरात जागा द्या. तुम्ही म्हणाल काय म्हणून? तुझं काय नातं का गोतर आहे बाबा? काय म्हणून? आज जी गोष्ट मी पाहणार, म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावरती येणार नाही. मला वचनच तुम्हाला वाचून दाखवायचं. स्तोत्र 91 9 ते 13 वचन आपण वाचणार होतो. स्तोत्र 91 9 ते 13 वचन. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. निवासस्थान केलं आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. म्हणून हा शब्द कोणता अरिष्ट? तुमच्याकडे अनेक अरिष्ट येतो. तुमच्या लेकरांकडनं येतील, शेजाऱ्या पाजाऱ्याकडनं येतील, आर्थिक आहे, तुम्ही काम करता त्या ठिकाणातनं, ज्या देशात तुम्ही राहता, ज्या जिल्ह्यात तुम्ही राहता, आजूबाजू सगळीकडे अरिष्ट. मी तर म्हणतो, आम्ही म्हणतो ना, तूने मुझे आगे पीछे घेर रखा है, अपना हात मुझ पर रखे रहता है. तुम्हाला चारी बाजूने घेरलं. मग आता देवाला काही बिनकामाचा उगो तुम्हाला चारी बाजूने घेरून ठेवणार आहे का? कारण काय? अरिष्ट चारी बाजून आहेत. चारी बाजूने तो अरिष्टाने तुम्हाला घेरलेला आहे. आता अरिष्ट तुमच्यावरती येणार नाही. कसं काय येणार नाही? म्हणून काय? म्हणून पहिला मुद्दा, देवालाच आपला आश्रय तू केला. हो, कोणाला आश्रय करायचं? देवाला. परत देवाला आश्रय का करायचं याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या लोकांना आपला आश्रय केलं. कुणी मुलाला केलं, कुणी आईला केलं, कुणी बापाला केलं, कुणी पत्नीला, कुणी पतीला, कुणी नोकरीला, कुणी आपल्या धनाला, कुणी आपल्या ताकदीला, कुणी आपल्या बुद्धीला, कुणी आपल्या पैशाला, कुणी मित्राला, कुणी नातेवाईकाला. प्रत्येक व्यक्तीनं कोणाला तरी आपला आश्रय केला. आम्ही म्हणतो नाही हे माझ्या बरोबर आहे, मला घाबरण्याचं कारण नाही. शास्त्र काय सांगतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. देवाला तुम्हाला आश्रय का करायचा? आश्रय म्हणजे ते वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. परमेश्वराच्या काय? परमेश्वराला तू निवासस्थान. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणजे काय हो? घर. निवासस्थान म्हणजे तू देवालाच घर केलो. जो व्यक्ती देवाला घर करतो म्हणजे काय? जो व्यक्ती देवात राहतो. देवाला घर करणं म्हणजे देवात राहणं. पैशाला घर करणं म्हणजे पैशात राहणं. जे लोक दिवस रात्र पैशात राहतात त्यांनी पैशाला घर केलेलं आहे. ज्या लोक ताकदीचा, बुद्धीचा, शक्ती, दिवस रात्र ताकदीचा, बुद्धीचा, शक्तीचा याचा विचार करतात ते ताकदीत राहतात, शक्तीमध्ये राहतात, बुद्धीमध्ये राहतात. पण स्तोत्रकर्ता काय म्हणतो माहिती का? मी परमेश्वरालाच घर करून टाकलं. आणि त्याची हुशारी काय ते तुम्हाला मी सांगतो. देवाला घर करणं बरं का, तुम्हाला लोक कदाचित काही लोक वेडे म्हणत असतील. परमेश्वराच्या घराकडे जाताना ना, बीडचे ते आजोबा एवढ्या लांबून बीडवरून ते येताना कदाचित त्यांचे नातेवाईक, शेजारी पाजारी बीडचे लोक त्यांना म्हणत असतील, वेडा आहे माणूस, एवढा लांब प्रवास करून जाते, दर रविवारी न चुकता जातोय, कशासाठी येतो, काय कारण आहे त्याचं? एक वचन वाचा, यशाचं पुस्तक 45 अध्याय 7 वचन. तुम्हाला कळेल देवाला घर करून का राहायचं. त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल. 45:7. हा. प्रकाश करता अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे. कोण आहे हो? अरिष्ट कोणामुळे येतं? आता काय वाचलं? कोण अरिष्ट पाठवतं?
मग परमेश्वरानं अरिष्ट पाठवण्याच्या ऐवजी आपणच जाऊन बसायचं नाही त्याच्यामध्ये. आता पाठव. देव स्वतःवर तर अरिष्ट पाठवू शकत नाही. काय सुंदर आहे. तुम्ही जर परमेश्वराच्याच घरात जाऊन बसला, परमेश्वर आता बघा, समजा आमच्या देशावरती अमेरिकन सांगितलं आम्ही तुमच्यावरती हल्ला करणार आहे, आम्ही इथंच थांबलो, अरे अमेरिका येणार आहे, हल्ला करणार आहे, मग कुठं लपाव, खबदडात इकडं तिकडेमध्ये जाऊ, इकडं जाऊ, तिकडं जाऊ. त्याच्यापेक्षा अमेरिकेतच जाऊन बसू ना. तुम्ही हल्ला केल्यावरती आमच्या देशावर हल्ला करणार आहे, हल्ला कोण करणार आहे? अमेरिका. मग त्याच्याच देशात जाऊन बसल्यावर धार्मिक लोकांना ते तर म्हटलेलं आहे, अरिष्टाच्या उत्पादकालाच आपलं घर करून ठेवतात. का तुमच्यावरती अरिष्ट नाही? तुम्ही देवाला घर केलंय हो आपलं. तुम्ही कुठे जात नाही, सगळं तुमचं लक्ष देवाकडे. देव उठलं की देव, बसलं की देव, झोपताना देव, देव 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 देव. बरं काय देव देव करता? अरे बाबा त्याच्यामुळं अरिष्ट येतं. आता देव असल्यामुळं अरिष्ट नाही. कोणतंही अरिष्ट तुझ्याकडे येणार नाही. पुष्कळ लोकांनी आपल्या जीवनामध्ये देवाला दुय्यम स्थान दिलेलं आहे, त्याच्यामुळं अनेक प्रकारची अरिष्ट त्यांच्या जीवनामध्ये. स्थान देऊ नाही का? कोणत्या अरिष्टाचा विचार तुम्ही करतात? तुम्हाला प्रश्न पडतो, या अरिष्टातनं मला कोण बाहेर काढेल, कोण यातनं मला बाहेर काढेल? परंतु उत्पादक कोण आहे तिथं जा ना. का डॉक्टर त्या ठिकाणामध्ये तुम्हाला ताप आला ना, ते डॉक्टर म्हणतात नाही, पहिल्यांदा तुमचं ब्लड टेस्ट करून रिपोर्ट घेऊन या. काही पण आजार आल्यावर डायरेक्ट म्हणत नाही. आता ते पहिले म्हणायचे, मला आठवतं की आमच्याकडे दंडवते नावाचा एक डॉक्टर होता. ते म्हणायचे गुण येतो, 15 गोळ्या द्यायचा. मग त्याच्यामध्ये मलेरिया, टायफॉइड, कुठला हा तो दुसरा कुठला तर तो सांगायचा, ह्या गोळ्या घ्या 4-5 दिवस, नाही गुण आला की परत या. आता तुम्ही ऑलरेडी गोळ्या मारल्यात, सगळ्याला टायफॉइडला मारल्यात, मलेरियाला मारल्यात, याला मारल्यात, त्याला मारल्यात, मग कुठली तरी गोळी लागणार आहे. त्याच्यापेक्षा डॉक्टर काय सांगतात, तुम्ही काय करा माहिती का, तुमची ब्लड टेस्ट करा, नेमका आजार काय ते मला समजू द्या. तुमच्या ब्लडमध्ये तुमचा आजार कळतो. आता तुम्हाला तुमचा ब्लड रिपोर्ट आलाच की हो, अरिष्ट आलं कोणामुळं? आणि का अरिष्ट आलं? तुम्ही देवाला घर केलं नाही. जर तुम्ही देवाला घर केलंय, 100% तुमच्यावरती कोणतंच अरिष्ट येणार नाही. ती दाखवल तुम्हाला भीती, कुठून तरी तुम्हाला भीती दाखवणार आहे, कुठून तरी तुमच्या अंतःकरणामध्ये धडकी भरवण्याचं काम करणार आहे. परंतु देवाचे प्रिय लोक हो, 100% मी तुम्हाला सांगतो की जेव्हा परमेश्वराला तुम्ही आपलं घर करता, देवाच्या जवळ जाता, म्हणून असं म्हटलं, ससा हा अशक्त प्राणी आहे पण खडकामध्ये बेळ करून राहतो. सशाला बुद्धी आहे ना, अरिष्ट. त्यानं काय होतं माहिती का, त्यानं पाहिलं एखादं पशु श्वापत त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी आला, तो ससा आपल्या आईकडे पळत जात नाही. किंवा ती सशी नसेल तर ती म्हणत नाही, थांब थांब माझ्या नवऱ्याला येऊ दे, तुझ्या नवऱ्यालाही खाईल आणि तुला पण खाईल. पण ती काय करते, नवऱ्याला पण सांगते, मुलाला पण सांगते, सगळ्याला सांगते, आपण सगळे जर वाचायला पाहिजे तर खडकामध्ये असणाऱ्या बिळामध्ये जाऊन लपून बसा. आणि करंतिकराच्या पत्रामध्ये सांगितलं, तो खडक तर ख्रिस्त आहे, तो खडक तर ख्रिस्तामध्ये राहा. ख्रिस्तामधलं तुमचं जीवन, प्रभूमध्ये तुम्हाला आशा आहे. सगळ्यात सुरक्षित ठिकाण कोणतं असेल तर परमेश्वराचं घर, परमेश्वराचं भवन. म्हणून दावीद म्हणतो, ते मला म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, तेव्हाच माझ्या मनाला का आनंद झाला. त्याला माहिती आहे, अरे अरिष्टापासून वाचण्याचं ते ठिकाण आहे. म्हणून लक्षात ठेवा, एक व्यक्ती देवाच्या घराकडे येते ना, याचं कारण ती स्वतःचा बचाव करण्यासाठी येत असते. परमेश्वराच्या घरामध्ये आणि बचाव आहे. म्हणून तो स्तोत्र करता काय म्हणतो, तुझ्या घरामध्ये निळवीला सुद्धा घरट करण्यासाठी जागा आहे. अहो, देवाच्या घरामध्ये सगळ्याला सुरक्षा आहे हो, तो कुणाला प्रतिबंध करत नाही, कोणतंच अडचण तुमच्यावरती येत नाही. फक्त परमेश्वराच्या घराकडं, देवाच्या सानिध्यामध्ये तो मी तुला निवासस्थान केलं. परमेश्वराला आपला निवास करा, प्रभूच्या जवळ राहा, प्रभूच्या आत निवासस्थान. आम्ही म्हणतो नाही माझ्या देव आहे, तुमच्यात देव नका, तुम्ही देवात राहा. सगळं उलटच बोलतो आम्ही, नाही माझ्यात देव आहे, माझ्यात देव नाही, मी देवात आहे, देवामध्ये मी राहिलेलो आहे. आणि देवामध्ये मी राहिलो म्हणजे काय हो, फार सोपं आहे. तुम्ही देवात आहे ओळखायचं कसं काय? मी घरात आहे म्हणजे तुम्हाला दिसलो असतो का? मी घरात असल्यावर तुम्हाला दिसेल का? घरात उघडून यावं लागेल ना. म्हणजे तुम्ही देवात असल्यावर तुम्ही दिसत नाही. जो व्यक्ती देवात आहे त्याचं अस्तित्व कधीच नसतं बरं का.
जो आपल्या अस्तित्वासाठी स्ट्रगल करतो, आपल्या अस्तित्वासाठी लढतो, तो देवात कधीच असू शकत नाही. तुम्ही देवामध्ये दिसला म्हणजे लोकांनी तुमच्याकडे पाहिल्यावर त्यांनी काय म्हटलं पाहिजे, हा देवातला माणूस आहे. बरं नाही, ते देवातले त्यांना लबाड बोलणं चालत नाही, ते देवातले त्यांना वाईट बोलणं चालत नाही, ते देवातले त्यांना शिवी देणं चालत नाही, ते देवातले ते व्यसन करू. हो, देवात असल्यावर दिसलं पाहिजे ना. तुम्ही व्यसन करताना दिसला आणि बरेच लोक, हा साहेब मला माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यावर संकट काय येतं कळत नाही हो. मी तर 24 तास तुमच्याकडे देखरेख करायला येत नाही, तुमच्यावर संकट काय. तंबाखू खातात, तंबाखू खातात, बिडी पितात, सिगारेट ओढतात, दारू पिता, व्यभिचार करतात, जारकर्म करता, अशुद्ध कर्म करता, मग सगळं दिसतं, मग देव कसा दिसणार आहे. जेव्हा देव दिसतो तेव्हा सगळी कर्म बाहेर जातात. सगळी कर्म, कोणतंच कर्म तुमच्याकडे राहत नाही. शुद्ध जीवन, पवित्र जीवन, प्रभूला पसंत पडणारं जीवन. जेव्हा जसं पौल म्हणतो, मी माझ्या ठाई राहत नाही, ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. ख्रिस्ताचं दर्शन तुमच्यातनं घडलं पाहिजे, घर दिसलं पाहिजे. देव हे तुमचं घर आहे, परमेश्वर तुमचा, तुम्ही परमेश्वरामध्ये राहतात. परमेश्वरामध्ये राहतात तर सगळे प्रभूचे स्वभाव तुमच्यामध्ये असले पाहिजे. महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेल, जर दैवी स्वभाव तुमच्यामध्ये असतील तर कोणतंच अरिष्ट तुमच्यावरती येणार नाही. अगदी सोपं, कोणतंच अरिष्ट. तुम्ही कुठल्या अरिष्टाचा विचार करत आहात, कोणत्या गोष्टीचा विचार करतात. प्रपंचामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये अनेक प्रकारचे अरिष्ट आहेत. आर्थिक अरिष्ट आहे, कुटुंबातला कलह आहे, आजारपण आहे, मनामध्ये असणारी एक प्रकारची भीती आहे, रोगाची भीती, व्याधिविकाराची भीती. बऱ्याच वेळा काही अरिष्ट आमच्या जीवनामध्ये इतकी दबा धरून बसलेले असतात की त्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग नसतो आम्हाला. आणि बरीच अरिष्ट माणसं आम्हाला वाटतं ती माणसानं आणली, परंतु देव एखाद्या व्यक्तीला तुमच्या जीवनामध्ये प्लांट करून ठेवत असतो. एक व्यक्तीला तुमच्या जीवनात, डॉक्टर तुमच्या जीवनात प्लांट केलेला असतो. आणि मग तुम्ही बघताल, बऱ्याच साक्षी ऐकता, स्टेटसवरती बघा. सकाळी मला वाटते काल का सकाळी मला एक मेसेज आला होता आणि त्याच्यामध्ये कुठली तरी एक एक्झाम होते, त्या आज आहे स्टेटसवरती. ते म्हटले की टाकताना मला ते लवकर कळलं पण नाही, ते कुठली तरी एक्झाम द्यायला ते म्हटले 6 किंवा 8 स्कोर असला पाहिजे. आणि सांगताना ते हे 2च पाहिजे, 6 तर नाही तर 8 तर, 7 पण नको 9 पण नको, तो स्कोर असला पाहिजे. तशी प्रार्थना करा. मी एवढा कन्फ्यूज होतो, काय नेमकी एक्झाम आहे, कसली आहे, काय आहे. आणि तुम्ही प्रार्थना करा, मी वाट पाहतो. आज दिला ओके सेट करून टाकलं. त्याच्यानंतर मला रात्री मेसेज आला आणि सकाळी मी ते उघडलं, ते बघितलं आणि त्याच्यात ते अगदी रडायचं पण त्यांनी चिन्ह टाकलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जशी प्रार्थना केली बरोबर मला 6 स्कोर मिळाला, प्रभूनं आमची प्रार्थना ऐकली. कोणता अरिष्ट, कोणता अरिष्ट. जेव्हा तुम्ही देवामध्ये राहताना देव प्रत्येक अरिष्टापासून, कुठला पण इन्सिडेंट असू द्या, प्रभू त्यातनं तुम्हाला बाहेर काढतो. आणि म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही देवामध्ये राहण्याची धडपड करा. देवामध्ये राहणं, तुमची खरी गरज देवात राहणं आहे. एकमेकामध्ये अडकून पडू नका. ज्यांच्यामध्ये तुम्ही अडकून पडाल तिथून तुम्हाला अरिष्ट येईल, पण देवामध्ये अडकून पडल्यावर सगळी अरिष्ट तुमच्यापासून दूर होणार आहेत. तो अरिष्टाचा उत्पादक आहे. आता प्रभू अरिष्ट का आणतो, वाचा परत ते वचन. प्रकाश करता, प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक, शांतीचा जनक व अरिष्टांचा उत्पादक मीच आहे. कुणाचा उत्पादक, अरिष्टांचा उत्पादक मीच आहे. मीच आहे. हे सर्व करणारा, हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. तो म्हणतो मी परमेश्वर. आता अरिष्ट देव का आणतो, त्याला दाखवायचं असतं मी परमेश्वर आहे. अरिष्ट आणलं नाही तर तुम्ही काय निवांत नाचतालच नाचताल, जसं पाहिजे तसं करताल तुम्ही. अरिष्ट आणल्यावर मग कळतं की देव मी आहे. मग तुम्ही जा साहेब प्रार्थना करा. अरे पण अरिष्ट आणणाऱ्या देवाला शरण जा ना, त्याला तुम्ही आपला निजधाम करा, त्याच्यामध्ये विश्राम करा, त्याच्यामध्ये तुम्ही राहा. देवाचे प्रिय लोको, देवाचं घर हे तुम्हाला वचन ऐकण्यासाठी आणि देवाच्या घरातनं बाहेर पडल्यावर देव म्हटलेल्या घरात तुम्हाला जाऊन राहायचं. इथं तुम्हाला काय माहिती का, घर कसं बांधावं याचं मार्गदर्शन आहे. इंजिनिअरिंग कॉलेज आहे इथं. जे तुम्हाला रोज दर रविवारी तुम्ही येता, हे यूट्यूबला तुम्ही ऐकता, हे काय आहे हो, हे देव नाही.
हे तुम्हाला मार्गदर्शन, इंजिनिअरिंग कॉलेज, कसं तुम्ही देवामध्ये राहू शकता याचं मार्गदर्शन आहे. तुम्ही देवात आहात का नाही याला समजण्याचं माध्यम देवाचं वचन. तुम्ही देवात आहात का नाही लक्षात ठेवा. गीत गाणं, आराधना करणं, टाळ्या वाजवणं, संदेश देणं हे देवात असल्याचं चिन्ह मुळीच नाही. मी प्रीचिंग करतो म्हणून मी देवात नाही, देवात आहे असं समजू नका. देवात मी असल्याचं चिन्ह देवाचे स्वभाव माझ्यामध्ये असणं. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुम्ही चर्चमध्ये आहात, लोक बाहेरून बघतील ना, एकाही व्यक्तीला एखाद्या व्यक्तीचा चेहरा दिसणार नाही, त्यांना बिल्डिंग दिसणार आहे. तसं तुम्ही देवामध्ये आहात ना, देवात असणारा तुमचे स्वभाव लोकांना दिसणार नाही, दैवी स्वभाव लोकांना दिसणार आहेत. हे तुम्ही देवात असल्याचं चिन्ह. तो शांतीचा जनक मी आहे, प्रकाशामध्ये चालवणारा मी, अरिष्टाचा उत्पादक आहे. देवात असल्याचं चिन्ह. देव काय बोलतो, तुम्ही देवात आहात ना. काय लिहिलं वाचा? प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता. कशाचा हो? अंधाराचा. आता मगाशी गाणं गायला मी, नाही का, एक कडवं ऍड केलं, अंधेरे में तू रोशनी है. म्हणजे कधी कधी देव अंधार सुद्धा आमच्या जीवनात पाठवतो. कशाला? तुम्हाला प्रकाशाचं महत्व कळा हो. अंधारच नसलं तर प्रकाश काय कळणार आहे, नाही का. रात्री झोपताना बरेच लोकांना रात्री अंधाराची भीती वाटते आणि काही लोक सकाळची वाट बघतात बरं का. मी तर म्हणतो ना, सगळे पोलीस बिलीस सगळे काढावेत, मिलिटरी काढायचे, पोलीस काढायचे, सगळं काढायचं आणि तुम्हाला अंधारात सोडून द्यायचं. मला नाही वाटत तुम्ही रात्री शांत झोपाल. तेव्हा लवकर सकाळ होऊ दे, लवकर सकाळ होऊ दे, लवकर सकाळ होत का. शत्रू तर दिसला पाहिजे ना, शत्रू तर दिसला पाहिजे. म्हणून प्रभू तुमच्या जीवनामध्ये अंधार. आज जर तुमच्या जीवनामध्ये अंधार असेल तर एक गोष्ट निश्चित आहे, प्रकाश देणाऱ्या देवाकडेच तुम्हाला यावं लागेल. प्रकाश देणाऱ्या देवाकडे या, देवामध्ये राहा. दुसरी गोष्ट, जर परमेश्वराला तुम्ही आश्रय केला तर अरिष्ट तुमच्यावरती येणार आहे. दुसरी गोष्ट, स्तोत्र 23 अध्याय त्याचं 4 वचन. कसं अरिष्टापासून तुम्ही स्वतःचा बचाव करणार आहे. स्तोत्र 23 आणि 4 वचन. मृत्यू छायेच्या दरीतून ही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. आता दुसरी गोष्ट, अरिष्ट तुमच्यावर न येण्याचं दुसरं कारण. पहिलं कारण, तुम्ही देवाला आपलं घर केलं, देवामध्ये राहिला, शांती तुटली नाही, सहनशीलता निघून गेली नाही, चांगुल पण तुमच्यातनं निघून गेलं नाही, प्रभूला पसंत पडणारं जीवन जगत आहात. तुमच्या जीवनावरती व्यक्तीचा कुठल्याच प्रभाव नाही, तुमच्या जीवनावरती वचनाचा प्रभाव आहे. कारण तो म्हटला, तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं तुमच्यामध्ये. पहा, 2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो. तुम्ही 91 स्तोत्रामध्ये आम्ही काय वाचलं? हा, म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. आता तुम्ही माझ्यामध्ये म्हणजे परमेश्वराला तुम्ही आपलं घर केलं. कसं घर केलं? तुम्ही माझ्यामध्ये, माझी वचनं. तुम्ही देवामध्ये असल्याचं चिन्ह काय? तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे. वचन आहे म्हणजे ते वचन दोष दाखवण्यासाठी नाही, तुमची सुधारणा करण्यासाठी. तुम्ही वचन तुमच्या समोर आहे. आता बघा, साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. राजानं शद्रक, मेशक, अबेदनगो या सगळ्याला राजानं पकडून आणलं, गुलाम म्हणून त्याच्या समोर नेलं. आणि तो काय म्हटला माहिती का, यातले जे लोक आहेत त्यांना मला हुद्द्यावरती चढवायचंय, यांना माझ्या राजदरबारामध्ये काम ठेवायचं. मग त्यांनी सांगितलं 10 दिवस राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो द्राक्षरस, यांना देऊन टाका. आता यांच्याकडे वचन होते, हे देवातले लोक होते. ते काय म्हणतात, राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो. आमचे तर एवढे खुश झाले असते, राजाची दारू. आणि देवाजवळ प्रार्थना, देवा राजाचं मन कसं मोडू. वचन त्याच्याकडे होता. तुम्ही माझ्यामध्ये, देवात तुम्ही आहात, मग वचन तुम्हाला प्रोटेक्ट करणं. काय, अरे देवाला हे चालत नाही. कुणीतरी मला एकदा विचारलं होतं, एखादं पाप आपल्या हातून घडलं तर काय करायचं. मी भोळेपणाने त्याला सांगितलं, सगळ्या पापाची देव, त्यांनी पाप करून मोकळा झाला. तुम्ही देवात नाही. देवात असणाऱ्या व्यक्तीचं जर तुम्ही वैशिष्ट्य तो पाहाल,
शद्रक, मेशक, अबेदनगो, दानियल म्हणतात फक्त आमच्यावरती प्रयोग करून बघा. हे वचन आहे बरं का, देवात असल्याचं चिन्ह. तुम्ही सगळ्याला ते खायला घाला आणि आम्हाला खायला, आम्ही ते न खाता जे देवानं सांगितलं ते आम्ही खातो. आता या बाकीच्या लोकांनी सगळ्यांनी राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो द्राक्षर, सगळेजण पिले आणि यांना काय नाही ते शाक भाजी, वरण भात, आमटी, पापड, लोणचं, साधं हो ते खाल्लं. आणि मग त्यांना आणलं. राजाला प्रश्न पडला आणि तो कारभारी होता, भोजन कारभारी जो खासदी होता, त्याला विचारलं. तो म्हटलं अरे तुमचे चेहरे सगळ्यांपेक्षा तेजस्वी आहेत. लक्षात ठेवा, या जगामध्ये ख्रिस्ती लोक तेजस्वी असण्याचं कारणच ते वचनामध्ये आहेत, देवामध्ये आहेत. तुम्ही देवामध्ये आहात. मग देवामध्ये तुम्ही आहात तर वचन हे तुमचं जगणं आहे. वचन जगा, वचनामध्ये जगलं पाहिजे. वचनात सांगितलं तसं तुम्ही वचन जगता. हो, एका गालात मारलं दुसरा गाल पुढं करा, वचन जगता. मला ते माग हे पाळक लोकांना बोललं कोणतरी आमदार, आपले असे सरकले, आता ते दिवस राहिले नाहीत, एका गालात मारला आपण यांचे थोबाड फोडू. मग कशाला बायबल? कसं राहिलं तुम्ही देवामध्ये? वाईटानं जिंकला जाऊ नको तर बऱ्यानं वाईटाला जिंक, असं केलं तर भारत देश बदलला जाईल. प्रियांनो, हा प्रभाव आहे वचनाचा. म्हणजे तुम्ही देवा. आता दुसरी गोष्ट काय म्हटलं? 23 स्तोत्र 4 वचन, मृत्यूछायेच्या दरीतूनही हा. मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. पण दुसरी गोष्ट, कोणतंच अरिष्ट तुझ्यावरती न येण्याचं कारण, दुसरं कारण, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आम्ही कधी कधी ती गोष्ट, मेंढपाळ तुमचा कोण आहे हो नेमकं? कोणावरती अवलंबून आहात? मेंढपाळ असणं म्हणजे अवलंबून असणं. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. आता सगळ्यात मोठं अरिष्ट कोणतं? सगळ्यात मोठं अरिष्ट कोणतं? असं दाखवतं तुम्हाला येणारच नाही. सगळ्यात मोठं अरिष्ट कोणतं? मरण. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सगळी अरिष्ट तुम्हाला टाळता येतात बरं का. समजा तुमच्याकडे आर्थिक अडचण असेल तर ते कोणाकडून तरी उसनं घेऊ शकाल. मरण आलं तर कोणाला उसनं देऊ शकाल? तुम्ही गेला, कोणीतरी सांगितलं नाही मला मरण आलं, मला तुमचं जीवन पहिल्या गाडीने पळ म्हणतील नाही का ते, मला जगायचंय बाबा, तुझं मरण मला उसनं देतो का? मरण टाळू शकत नाही, ते उसनंही देऊ शकत नाही, कोणी तुम्हाला जीवन पण देऊ शकत नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तर मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी कोणतंच अरिष्ट माझ्यावरती येणार नाही. का हो? सगळे तुमच्याकडे जीवन मागतात, पण प्रभू येशू ख्रिस्त जीवन देतो. तो जीवन देतो. असं म्हटलं, मी खरा, मी उत्तम मेंढपाळ आहे. आणि या मेंढपाळचं वैशिष्ट्य काय? हा मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी प्राण देतो. मृत्यूचं अरिष्ट तुझ्यावरती कधी येणार नाही. असला मेंढपाळच नाही हो जगामध्ये. 23 स्तोत्र लिहिताना दावीद काय बिथरलेला व्यक्ती किंवा त्याची शुद्ध हरपणे जाणून बुजून हेतुपुरस्सर तो ते स्तोत्र लिहितो. परमेश्वर माझा मेंढपाळ. का? या स्तोत्र त्यानं मेंढपाळ म्हणून स्वतः अनुभव घेतला. मेंढरांचं रक्षण त्यानं कसं केलेलं आहे, तो स्वतःचा अनुभव आहे. शौला समोर गेला, शौल त्याला, तर शौलाला म्हणतो की महाराज मी जातो आणि त्या गल्ल्यात त्याला जमिनीवरती लोळवतो. अरे युद्धाचा अनुभव काय? अरे माझं मेंढरू एक सिंह घेऊन गेला आणि मी सगळी मेंढरं तशीच ठेवली आणि सिंहाच्या जबड्यातनं त्या एका मेंढराला आणलं. एका मेंढराची किंमत फक्त प्रभू येशू ख्रिस्त जाणतो. एका मेंढराची किंमत बरं का. म्हणून येशू ख्रिस्ताना सुद्धा जेव्हा हरवलेल्या 3 वस्तूचा दाखला दिला तर त्याच्यामध्ये एका माणसाकडे 100 मेंढरं होती, त्यातलं एक मेंढरू हरवलं आणि त्या हरवलेल्या मेंढराला शोधण्यासाठी तो मेंढपाळ त्या मेंढराच्या मागे गेला. 99 तशीच ठेवली. काय परमेश्वर माझा मेंढपाळ, याचं कारण काय माहिती का? जेव्हा परमेश्वर तुमचा मेंढपाळ असतो ना, तेव्हा एकही आशीर्वाद हरवला जाऊ शकत नाही, एकही गोष्ट तुमच्याकडली हरवली जाऊ शकत नाही. म्हणून कोणाला मेंढपाळ करू नका. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि एक गोष्ट माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो,
माझ्या व्यक्तिगत अनुभवात याच्यासारखा सुंदर मेंढपाळ कोणीच नाही बरं का. फक्त मागून बघावं. मी तो महागाईची पण कधी कधी गरज लागत नाही. या मेंढपाला तो म्हटला की तो हिरव्यागार कुरणात त्यांना चरवितो. कुठं चारवतो? जे दिसतं ते डोळ्यासमोर नाही. आता आमच्या घरात पण कधी कधी मला आठवतं, लहान होतो त्यावेळेस घरी आल्यावर पहिल्यांदा विचारायचो काय केलंय. मग आमच्या आमटी, तुला काही कळतं का नाही, दुसरं येतं का नाही आमटीशिवाय. घरात जे आहे तेच तुला देणार ना. तुला माहिती की आपल्या घरामध्ये येणारं उत्पन्न, आपल्या घरात येणारे पैसे, याच्यामध्ये हे चांगलं तुम्हाला मी देऊ शकत नाही 100%. हे वास्तव आहे. पण जेव्हा परमेश्वर माझा मेंढपाळ असतो तेव्हा उत्तमातल्या उत्तम गोष्टीचा पुरवठा तो मेंढपाळ करतो. कुणाकडे पाहता? तोकड्या लिमिटेड असणाऱ्या पुरवठा करणाऱ्या व्यक्तीकडे तुम्ही पाहता का अनलिमिटेड पुरवठा ज्याच्याकडे आहे त्याच्याकडच्या पुरवठ्याला मर्यादा नाही. आणि त्याच्या पलीकडे सांगतो त्याच्याकडं दुय्यम दर्जाचं काहीच नसतं. हिरव्या गार कुरणामध्ये, हिरवगार कुरण कळतं का, जे बेस्ट मधलं बेस्ट प्रभू तुम्हाला देतो. पण प्रभूला आपला मेंढपाळ करा. आणि मी असं म्हणतो जे देवानं तुम्हाला दिलं ना ते देत असताना प्रभूनं त्याच्या योग्यतेप्रमाणे तुम्हाला दिलं, तुमच्या योग्यतेप्रमाणे नाही. देव कधीच तुम्हाला तुमच्या योग्यतेच नाही त्याच्या योग्यतेचं देतो. दुसऱ्या भाषेत मी तुम्हाला सांगेल, हायराची पद्धत असते बघा. पाकिटं खोला लग्न झाल्यावरती, त्या पाकिटामध्ये तुम्हाला दिसेल कोणीतरी 11 रुपये पण दिलेले असतात आणि कोणी 5,001 रुपये पण दिलेले असतात. मग 11 रुपये देणाऱ्या लोकांना तुम्ही म्हणता ना हायच काय त्यांच्याकडं, का तर त्यांची योग्यता ती, त्यांचं उत्पन्न ते, त्यांचा स्रोत तेवढा आहे. पण जेव्हा समजा खूप श्रीमंत व्यक्ती आहे तर त्याला दिलेलं बक्षीस नाही, तुम्ही असं म्हणता नाही ते त्यांना नाही शोभत हे एवढं देणं, कसं काय एवढंसं कमी दिलं किंवा एवढं दुय्यम दर्जाचं शोभत नाही. तुम्ही विचार करा, देव तर त्याचं गौरव कोणाला देऊच देत नाही. मग जेव्हा परमेश्वर तुमचा मेंढपाळ असतो त्यास परमेश्वर किती गौरवानं तुमच्या गरजा पूर्ण करणार आहे. किती गौरवानं, किती सुंदर रीतीने देव पुरवठा करतो. मला वाटतं मागच्या आठवड्यात प्रीतमचं त्या सोलापूरमध्ये आले ते बिचारे, इथं राहायचा प्रयत्न केला आणि त्याने अचानक मला नीलूने फोन केला की या म्हटलं आपल्याला ताईच्या घरात जाऊन प्रार्थना करा. एवढं, अरे त्यांचं घर पुण्यामध्ये, त्यांचं सामान सुमान पुण्यामध्ये, आणि कधी आले आणि कधी घर तिथं सेट केलं, कसं काय एकदम प्रार्थनेला जायचं. गेलो मी तिथं, म्हटलं कसं काय यांनी घर घेतलं. गेलो आणि त्यांचं घर बघायला, जे घर त्यांना मिळालं, फ्रीज, सोफा सेट, बेड, किचन ट्रॉली, LED, घरात सगळं लावलेलं. म्हटले अहो तो घरमालक म्हणले तुम्ही वापरा. जर परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे तर बेस्ट मधलं बेस्ट तुम्हाला देतो. बेस्ट मधलं बेस्ट. हा तुमचा व्यक्तिगत अनुभव असला पाहिजे. रोजच्या दिवसात प्रभू तुम्हाला देतो. काय कमी केले देवाने आतापर्यंत? तुम्हाला सगळं चांगलं दिलेलं आहे. आणि चांगलं दिली याचं कारण परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे. तुमच्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या परमेश्वरानं दिल्या, कोण्या व्यक्तीनं दिलेल्या नाहीत. आणि कोणाची तेवढी योग्यता पण नाही द्यायची हो. जो देणारा आहे तो लायक आहे. देणाऱ्या देवामुळं ते आम्हाला मिळालेलं आहे, सगळं चांगलं मिळालेलं आहे. म्हणून जेव्हा परमेश्वर मला काही देतो ना तेव्हा त्याचं गौरव. म्हणून अरिष्ट, देण्याविषयीचं अरिष्ट. अरिष्ट कोणतं आहे? देण्याविषयीचं. आम्ही दोन, कोण मदत करेल, कोण माझं सहाय्य करेल, कोण पुरवठा करेल. नाही मधल्या दिवसामध्ये चर्चचं बांधकाम जसं अहो दर आठवड्याला ₹1,00,000, ₹1.5 लाख, ₹1,00,000 असे जातात. ते पैसे संपायला लागले आणि पुरवठा एकदम कमी व्हायचा. मग मला असं वाटायचं मीटिंगला गेलो नाही, असं वाटायचं कुठंतरी मीटिंग व्हाव्यात, कारण लोकांना गेल्यावर माझं तोंड तर दिसेल. त्यांना आठवल चर्चचं बांधकाम चालू आहे आणि मग ते लगेच त्यांना दया येते आणि मग ते म्हणतात घेऊन जा आम्हाला, तुम्हाला द्यायचं आहे. म्हटलं अरे मीटिंग पण बंद आहे पावसामुळं, कुठं जायचं आहे. आणि मग कुणाला बोलत नव्हतं, बोललं की सगळेच घाबरतील. संपलं. पण मी देवाशी म्हटलं प्रभू
मग अचानक एकदम कुठून तरी फोन या, आणि ती एका पाळकाची बायको होती. पाळक साहेब, तुम्ही तेलोरे पाळक बोलता का? म्हटलं होय, मी तेलोरे पाळक. आत्ताच यूट्यूब बघत होते, बघता बघता देवानं मला प्रेरणा दिली आणि प्रभूनं मला सांगितलं, तुमच्या चर्चला मला 50,000 रुपये पाठवायचे, स्कॅन पाठवा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडत नाही. अरिष्ट तुमच्यावर येऊ शकत नाही. कोणता अरिष्ट तुमच्याकडे येणार आहे? तुमच्यावरती आर्थिक अरिष्ट येण्याचं कारण तुम्ही मेंढपाळच परमेश्वराला केलं नाही ना. अहो, मेंढपाळ बनवणं म्हणजे त्याच्यावर डिपेंड राहणं, त्याच्या अंगावर पडणं, काहीच घ्यायचं नाही तुमच्यावरती. मी कुठलंच टेन्शन घेत नाही, सगळं देवावर पड. देवात तुलाच बघायचं. पण तुम्ही आहे ना, मैं हूं ना, ते गाणं गाताना तुम्ही मैं हूं यहा, हा तुमचा अनुभव असला पाहिजे. प्रभू आहे तुमच्या बरोबर, प्रभू तुमच्यासोबत. तुम्ही धडपड करत बसू नका. तुम्ही धडपड केला तर पडाल. आणि जेव्हा देव पुरवठा करतो, ती तुमची साक्ष बनली जाते. साक्षीचं जीवन जगा. प्रभूचा अनुभव हा तुमचा अनुभव असला पाहिजे. प्रभूने जे तुम्हाला दिलं, लक्षात ठेवा, या जगामध्ये तुम्ही जगताना प्रभू मधलं जीवन, प्रभूला आपला मेंढपाळ, पुरवठा करता प्रभूला बनवा. प्रभू माझा मेंढपाळ आहे. कोणत्याच गोष्टीवरती, बुद्धीवरती अवलंबून राहू नका. कोणती गोष्ट मिळवण्यासाठी माणसाकडे पाहू नका, कुणाच्या हाताकडे पाहू नका. जेव्हा प्रभू द्यायला सुरुवात करतो ना, तेव्हा आकाश कपाट उघडून देतो. तुम्ही जर माझ्या घरात आलं मला मागितलं, तर मी तुम्हाला बघल आणि माझा पण पुरवठा बघल. आणि मी काय एवढंच आहे हा. आणि जाताना एक डायलॉग तुम्हाला, लवकर द्या का तुझा माझा पुरवठा आहे लिमिटेड. देवाकडं देताना तो घेऊन जा, लागलं तर परत ये. विधवेच्या घरामध्ये एलिया गेला, बाई तुझ्या घरातलं भांडं घेऊन ये, सगळी रिकामी भांडी घेऊन ये. घरानं सांगितली, तुझा नवरा मेला, तुझा सेवक होता, आणि आता बघ सावकार येणार, कर्जबाजारी, आणि मी झाले, आता मुलाला घेऊन जाणार आहे. काळजी करू नको, तुझ्या घरातली भांडी घेऊन ये. सगळी भांडी भरली, तेल ओतलं, भांडी भरली. अजून शिल्लक आहे का? नाही, जा शेजाऱ्या पाजाऱ्याची घेऊन ये. हा देवाचा पुरवठा आहे. परमेश्वर लिमिटेड एडिशन मधनं तुम्हाला काहीच देत नाही हो. जे देतो ना, शेजारी पाजारी सुद्धा. मला प्रश्न, का प्रभू असं करतो, का सेवकाने तसं केलं? तर शेजारी आता याच्या अगोदर ती बाई जात असेल, रिकामी वाटी घेऊन, जरा भाजी द्या ना. पूर्वी असायचं बघा, जरा साखर द्या पाटीभर. आता नाही, आता सगळे हायफाय झालेत, आणि मुळात आधी सगळे शुगरवाले झालेत, त्यामुळे कधी साखर मागायलाच नाही. पण पूर्वी असायचं, सर वाटीभर साखर द्या हो, आणि काय तरी एवढी वाटीभर साखर द्या, थोडी चहा पत्ती द्या. काम करा, इथंच चहा बनवून जा, नाही का, आमच्याकडेच प्या. वाटीभर साखर द्या, थोडंसं दूध द्या, आणि थोडीशी पत्ती द्या. मागत होते. आता हे पूर्वीची, आता हे ते पूर्वीचेच लोक आहेत. आता बघा, रोज ती बाई शेजाऱ्याकडं रिकामं भांडं घेऊन जात असेल काहीतरी मागायला. पहिल्यांदा ती बाई शेजाऱ्याकडे गेली आणि त्यांना म्हटली, तुमचं रिकामं. तो शॉक झाला असेल, आज हिचं रिकामं भांडं मागण्याच्या ऐवजी माझ्या घरातलं रिकामं भांडं का मागते? लक्षात ठेवा, देवाला तुमचा मेंढपाळ बनवलं ना, इतकी गौरवी साक्ष तुमच्या जीवनात घडेल ना, तुम्ही लोकांना रिकामी भांडी, लोकांकडची रिकामी भांडी आणाल आणि तुमच्या घरामध्ये ती भरली जाईल. परमेश्वर माझा मेंढपाळ, परमेश्वर माझा मेंढपाळ, मला काही उणं पडणार नाही. आणि मृत्यू छाये, कसलं अरिष्ट? मृत्यू छायेच्या दरीतून हा. मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही. सगळेजण म्हणा बरं का, मी कसल्याही अरिष्टाला भिणार जर नाही. परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे, तर कसलंच अरिष्ट तुमच्यावरती येणार नाही. आमेन. परमेश्वरला मेंढपाळ करा आणि त्याच्या मागे चालायचं. कसं करत जायचं? कशी ओरडतात मेंढर, ब्या म्या नाही, म्या म्या म्हणणाऱ्या एकाला तो आपलं त्याचा मेंढपाळ बनत नाही. जे ब्या म्हणजे देवा मी काहीच नाही, म्या म्हणजे म्या म्या आहे, म्या म्या
म्या असा म्या तसा म्या सगळं म्या बनू नका. नम्रतेने प्रभूच्या हातामध्ये पडा. प्रभूच्या हातामध्ये पडा. प्रभूला आपला मेंढपाळ करा. म्हणून म्हटलं की आता परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. काय घडतो जर निर्माता तुमचा मेंढपाळ झाला, परमेश्वर जर तुमचा मेंढपाळ असला तर लक्षात ठेवा, मागच्या आठवड्यात सुद्धा मी पाहिलं, मेंढपाळ जर परमेश्वर असला तर दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कावळा सुद्धा भाकर आणून देतो. मेंढपाळ जर परमेश्वर असला, कावळ्याला भाकर आणि मांसाचा तुकडा द्यायला होतो. जर परमेश्वर तुमचा मेंढपाळ असला तर निर्माता जे पण ओझे दुसऱ्यावरती लादतो ना, तो कावळा सुद्धा ओझं घेतो. तुमचं ओझं दुसरेच घेतात. तुमच्या मंडळीचं ओझं मुंबई, पुणा, कोल्हापूर, सांगली, सातारा, अमेरिका, इंग्लंड, UAE. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. कुठून कुठून देव पुरवठा करतो. सगळीकडून देव पुरवठा. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. दुसरी गोष्ट, जर परमेश्वर तुमचा मेंढपाळ असेल तर 5 भाकरी 2 मासे 5,000 लोकांना पुरतील. हो, परमेश्वर माझा मेंढपाळ. जेवढा आहे तेवढ्यामध्ये देव तुम्हाला बरकत देतो. परमेश्वर तुमचा मेंढपाळ. अजून एक गोष्ट मला वाटते, दुसरे राजे 6 अध्याय 14 ते 17 वचन वाचा. दुसरे राजे 6 अध्याय 14 ते 17 वचन. तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर घेऊन तेथे मोठे सैन्य पाठवले. मोठे सैन्य पाठवलं. त्यांनी रातोरात येऊन नगर वेढलं. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगरास वेढा दिला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी हाय आता आपण काय करावं. तो म्हणाला, भिवू नको. त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. अलिशाने प्रार्थना केली, हे परमेश्वरा याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. अरामी लोक अलिशावर चालून आले. तेव्हा त्यानं परमेश्वराची प्रार्थना केली की या लोकास आंधळे कर. अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यास आंधळे केले. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे तर कोणतंच अरिष्ट तुमच्यावरती येणार नाही ना. या अलिशानं राजाला आपला मेंढपाळ केला नाही, राजानं सैन्याला मेंढपाळ केलं. सैन्य माझं संरक्षण करेल, सैन्य मला रसद देईल, सैन्य माझा पुरवठा करेल. इकडं अलिशाचा सेवक तो या सगळ्याला पाहतो आणि घाबरून जातो. का तर त्याला असं वाटतं की आता आमची मदत करणारं कोण आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, या जगामध्ये स्वतःला एकटं कधीच समजू नका. जर परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे तर तो तुमचं संरक्षण करण्यासाठी समर्थ आहे. किती मोठं सैन्य येऊ द्या, किती मोठ्या सैन्यानं थाण मारून द्या. आरामाच्या राजानं मोठं सैन्य आणलं आणि चारी बाजूनं या आरामाच्या राजानं अलिशाला घेरलं. पण बायबल सांगतं अलिशाची प्रार्थना काय, देवा या असणाऱ्या माझ्या सेवकाचे डोळे उघड. आणि सेवकाचे डोळे उघडल्याबरोबर तो काय म्हणतो माहिती, त्याच्या पक्षाचे आहे त्याच्यापेक्षा अधिक आपल्या पक्षाचे आहे. हे ध्यानात ठेवा. या पृथ्वीतलावर तुम्ही राहत असताना तुमच्या पक्षाचं, तुमच्या बाजूचं कोण आहे हा विचार तुम्हाला कधीच करायचा नाही. आम्हाला वाटतं आम्ही अल्पसंख्याक आहोत, आम्ही एकटे आहोत, आमच्या बाजूनं कोणी नाही. सरकार नाही, सरकारचा निर्माता देवच तुमच्या बाजूने आहे. देवच तुमच्या बाजूने आहे, तो तुमच्या पक्षाचा आहे. प्रार्थना काय असली पाहिजे, हे देवा याचे डोळे उघड. जेव्हा परमेश्वर डोळे उघडतो तेव्हा त्याचा पुरवठा तुम्हाला समजतो. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उन पडणार नाही आणि कोणतंही अरिष्ट माझ्यावरती चाल करून. आता इकडं आरामाच्या राजाचं सगळं सैन्य अलिशाला पकडण्यासाठी आलं. देवा अलिशानं प्रार्थना केली, देवा यांचे डोळे आंधळे करा. अहो किती तुम्हाला
मला असं प्रश्न पडतो, कशा पद्धतीने तुम्हाला समजावून सांगावं. अहो तुम्हाला काही करायचं नाही, फक्त मेंढपाळापर्यंत वाणी. कोणतं मेंढरू आपल्या मेंढपाला आवाज देत नाही. मेंढरानं जर आवाज दिला, आलिशान आवाज दिले, देवा आरामाच्या सैन्याचे डोळे आंधळे कर. इकडं नुसतं मेंढरानं आवाज दिला आणि तिकडं मेंढपाळानं सगळ्या सैन्याचे डोळे आंधळे केले. इतका तुमचा मेंढपाळ ताकदवान आहे, इतका तुमचा मेंढपाळ मजबूत आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही. कोणत्याही अरिष्टाची मी भीती बाळगणार, कोणत्या अरिष्टाला घाबरू नका. परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे. जेव्हा देव तुमच्या पक्षाचा आहे तर देव सगळं काही पुरवठा करण्यासाठी समर्थ आहे. टेन्शन घेऊ नका, तणावामध्ये राहू नका. तुमचं जीवन हे परमेश्वराच्या हातामध्ये सुरक्षित आहे. आणि म्हणून परमेश्वर जर तुमचा मेंढपाळ असेल तर कोणतंच अरिष्ट येणार नाही. म्हणून कोणतंही अरिष्ट तुझ्यावरती येणार नाही. कसं काय काय म्हणून? परमेश्वर माझा. म्हणून तिसरी गोष्ट, इर्मयाचं पुस्तक 44 अध्याय 23 वचन. इर्मया 44 आणि त्याचं 23 वचन. तुम्ही धूप जाळेला, तुम्ही धूप जाळला, परमेश्वराविरुद्ध पाप केले, परमेश्वराविरुद्ध पाप केलं, परमेश्वराची वाणी ऐकली नाही, त्याचे धर्मशास्त्र, त्याचे धर्मशास्त्र, त्याचे विधी, त्याचे विधी व त्याचे निर्बंध, त्याचे निर्बंध यांनी तुम्ही चालला नाही, याने तुम्ही चालला नाही. म्हणून तुम्हावर हे अरिष्ट आले म्हणून आहे. तुम्हावर हे अरिष्ट आले आहे, आले आहे. हे आज दिसतच आहे. हे आज दिसतच आहे. आता तिसरी गोष्ट, जो व्यक्ती परमेश्वराचे निर्बंध आणि परमेश्वराचे नियम पाळण्याचं काम करतो, नीट ऐका, अरिष्ट येण्याचं कारण काय? तो माझे नियम, माझे निर्बंध मी तुम्हाला दिलेले आहेत. काही नियम प्रभूने तुम्हाला दिलेले आहेत आणि तुम्हाला नियमांच्या चौकटीत राहावंच लागतं. ऐका बरं का, अरिष्ट या गोष्टीचा विचार करत असताना जर देवानं दिलेल्या सूचना, देवानं दिलेले नियम, काही संकेत प्रभू तुम्हाला देत असतो, काही गोष्टी तुम्हाला देव प्रगट करत असतो, काही नियम देवानं दिलेले आहेत. आम्ही पाहतो की जेव्हा पहिला मिस्रामध्ये देवानं त्या ठिकाणामध्ये शेवटची पिढा आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं की प्रथम वत्स म्हणजे पहिलं जन्माला आलेलं, मग ते जनावरांचं असेल, घरामध्ये असेल, तर पहिलं जन्मलेलं जे आहे त्याला मारून टाकणार आहे. प्रथम वत्सची पिढा, पहिलं जन्मलेलं मूल. मग त्याच्यामध्ये आम्ही पाहतो की गाईचं मेलं, म्हशीचं मेलं, शेळीचं मेलं, मेंढराचं मेलं, घरामधला मनुष्य. पण नियम देवाने दिला काय? ज्या घराच्या दारबाई आणि कपाळपट्टीला कोकऱ्याचं रक्त लावलं जाईल, यज्ञ पशुचं रक्त लावलं जाईल, ते घर वाचलं जाईल. नियम होता. राहाफेशेनं त्या 2 हेरांना आपल्या घरामध्ये लपवलं आणि ती काय म्हटली, 100% तुमचा देव जो आहे हा देश तुमच्या हातामध्ये देणार आहे आणि ज्यावेळेस या देशावर चढाई करण्यासाठी आहात त्यावेळेस तुम्ही माझी आठवण करा. नियम त्यानं काय दिला, तुझ्या सर्व प्रिय लोकांना आपल्या घरामध्ये आण आणि आपल्या घराच्या खिडकीला किरमिजी रंगाचा धागा बांध. जर ज्या घराच्या खिडकीला किरमिजी रंगाचा धागा दिसेल ते घर वाचलं जाईल. आता बघा, ती राहावेश जर अशी म्हटली असती, नाही आम्ही यांना लपवलंच ना, देवाने त्यांना एवढा देश दाखवला, माझं घर नाही दाखवणार का? मग देव यांना प्रगट करेल, हेच माझं घर आहे. आणि दुसरी गोष्ट, मी त्या लोकांना, त्या 2 हेरांना माझं घर पण माहिती आहे आणि ते सांगतील ना की हे घर आहे, या घराला, एवढं करत बसणार नाही. नियम दिला, साधा आहे, तो तुम्हाला पाळला पाहिजे. तिने लावला किरमिजी रंगाचा धागा. आता ते युद्ध करताना जाताना त्यांनी सैनिकांना सांगितलं, सगळी घरं जाळून टाका. ज्या घराच्या खिडकीला किरमिजी रंगाचा धागा असेल ते घर जाळायचं नाही, त्याच्यावरती हल्ला करायचा नाही. नियमामुळे ते वाचले. अरिष्ट तिच्यावरती आलं नाही. कोणतंही अरिष्ट तुमच्यावरती न येण्याचं कारण निर्बंध आहेत. तुम्ही देवाचे निर्बंध पाळा, तुमच्यावरती अरिष्ट आहेत. जो व्यक्ती देवाचे निर्बंध पाळतच नाही, दुसऱ्या भाषेत मी म्हणेल तुमचं घर अरिष्टाला निमंत्रण देणारं घर आहे. आता एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. यहोशुवाचं पुस्तक 7वा अध्याय त्याचं पहिलं वचन. यहोशुवा 7 आणि 1 वचन. इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूंच्या बाबतीत, इस्रायल लोकांनी समर्पित वस्तूच्या बाबतीत विश्वासघात केला. यहुदा वंशातील आखान बिन कर्मी बिन जब्दी बिन जेरह याने समर्पित वस्तूंपैकी काही ठेवून घेतल्या. म्हणून इस्रायल लोकांवर परमेश्वराचा कोप भडकला. बेतेलच्या पूर्वेस बेत आवेना जवळ आय नगर आहे. नाही बस तिथं
परत पहिलं वचन माझा. इस्रायल लोकांनी हा समर्पित वस्तूंच्या बाबतीत हा विश्वासघात केला. हा यहूदा वंशातील आखान बिन कर्मी हा. बिन जब्दी बिन जेरह याने समर्पित वस्तूंपैकी हा. काही ठेवून घेतल्या. हा. म्हणून इस्रायल लोकांवर हा. परमेश्वराचा कोप बा, भडकला. कोप किंवा अरिष्ट देवानं त्यांच्यावरती का पाठवलं? त्याच्यामध्ये आखान. बरं, आता या आखानाचं वैशिष्ट्य कुठल्या वंशातलं होतो? यहूदा वंशात. कुठल्या वंशातला आहे? यहूदा वंशातील. कुठल्या वंशातला आहे? यहूदा वंशात. यहूदा वंशाचं वैशिष्ट्य काय? यहूदा म्हणजे स्तुतिस्तवन. बरं का, यहूदा या शब्दाचा अर्थ आहे वर्शिप. यहूदा म्हणजे स्तुतिस्तवन. प्रत्येक गोष्टीला शास्त्रामध्ये 2 शब्द तिथं वापरले गेलेत. वाचा बरं. एक यहूदा, अजून दुसरं आखान बिन कर्मी बिन जब्दी हा बिन जेरह हा याने. हा. कुठला प्रांत आहे? यहूदा. यहूदा वंशातील. हा, यहूदा वंश. अजून दुसरा प्रांत कुठला आहे? आखान बिन कर्मी हा बिन जब्दी बिन जेरह हा याने हा समर्पित वस्तूंपैकी हा काही ठेवून घेतल्या. हा. म्हणून इस्रायल लोकांवर हा. परमेश्वराचा कोप भडकला. हा. ते कुठं कुठं आले होते ते? बेथेलच्या पूर्वेस. कुठं? बेथेलच्या. बेथेल. पहा, 2 शब्द लक्षात ठेवा. 2 शब्द. एक यहूदा आणि दुसरं बेथेल. बेथेल. यहूदा म्हणजे स्तुतिस्तवन, वर्शिप. आणि बेथेल म्हणजे देवाचं घर, देव जिथं राहतो. बेथेल म्हणजे भाकरीचं घर आणि बेथेल म्हणजे देवाचं घर. अरिष्ट कुठं येतं? 2 ठिकाणामध्ये. अरिष्ट येण्याचं कारण काय? निर्बंध आणि नियम. ऐका, निर्बंध आणि नियम. मग नियम कुठे आहेत? वर्शिपला नियम आहेत आणि देवाच्या घराला नियम आहेत. यहूदा म्हणजे स्तुतिस्तवन आणि बेथेल म्हणजे देवाचं घर. दोन्ही ठिकाणात नियम आहे. जेव्हा देवाचं वचन आमच्याकडे येतं त्यावेळेस वर्शिप मधले नियम आम्हाला पाळावे लागतात. का संकट येतं? असं लिहिलं, समर्पित वस्तूंपैकी काही वस्तू या लोकांनी, कुणी आखानानं, एक व्यक्ती आखान, यहूदा वंशातला तो एक व्यक्ती, त्यानं समर्पित वस्तू आणून आपल्या तंबूमध्ये लपवल्या. जेव्हा ज्या गोष्टी प्रभूला नको आहेत, तंबू म्हणजे तुमचं जीवन, उपासना करणारे लोक, आराधना करणारे लोक, आत्म्याचे उपासक, या उपासकांचं वैशिष्ट्य काय? त्यानं ज्या गोष्टी प्रभूला लपून ठेवणं आवडत नाही त्या गोष्टी जर आपण लपून ठेवल्या आपल्या उपासनेमध्ये, तर त्या गोष्टी प्रभू काय करतो तो, आणि आम्ही पाहतो की त्यानं त्याच्यावरती अरिष्ट आणलं. म्हणजे जेव्हा उपासना करतो ना, ती उपासना ही प्युअर असली पाहिजे, शुद्ध असली पाहिजे. कोणतंही पाप आमच्यामध्ये जे प्रभूला आवडत नाही ते लपून ठेवता कामा नये. नियम आहे हा देवाचा. म्हणून परमेश्वराच्या गिरीवरती कोण चढेल? आता काय लपवतो? ज्याचे हात शुद्ध, ज्याचं हृदय शुद्ध. समजा उपासक, आराधक लोक आहे, त्यांच्या हृदयामध्ये द्वेष भावना आहे. हृदयात काय? आतमध्ये काय? मत्सर आहे, राग आहे, द्वेष आहे, हेवा आहे, ईर्ष्या आहे, सगळ्या गोष्टी आतमध्ये. या गोष्टी आतमध्ये ठेवल्या, अरिष्ट आलं. काय अरिष्ट येण्याचं कारण आहे? तुम्ही नियम निर्बंध. आता वाचा 44-23 वचन, 44 अध्याय 23 वचन. तुम्ही धूप जाळीला. तुम्ही धूप जाळला, परमेश्वराविरुद्ध पाप केले. धूप जाळला. काय केलं? धूप. आता धूप जाळणं म्हणजे ते आराधना आहे, ती प्रार्थना आहे. ती तुम्ही धूप जाळला आणि काय केलं? परमेश्वर. बघा, नीट ऐका. किती पण सुंदर आराधना असू द्या, धूप जाळला पण नियम जर मोडले तर तो म्हणतो तुम्ही पाप केलं. मंडळीवरती अरिष्ट, परिवारावरती अरिष्ट, व्यक्तिगत जीवनावरती अरिष्ट. तो म्हणतो म्हणून तुझ्यावरती अरिष्ट येणार नाही. कशाने? काय येणार नाही? तुम्ही आराधना करताना तुमचं मन स्वच्छ करता म्हणून अरिष्ट येणार नाही. माझं हृदय स्वच्छ असलं पाहिजे, मन स्वच्छ असलं पाहिजे, विचार स्वच्छ असले पाहिजे, सगळ्या गोष्टी. आणि लक्षात ठेवा, देव कधी बाहेरून बघत, देव तर हृदय पाहतो ना. म्हणजे जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य ते हृदय स्वच्छ ठेवायचं. तुम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या घरामध्ये येताना त्यास प्रभूला जे द्यायचं ते काही लपून ठेवू नका. आखानानं लपून ठेवल्या, त्याचा परिणाम काय झाला? सगळ्या इस्रायल लोकांवरती शासन. एक गोष्ट बोलू का? जगामध्ये जर मंडळ्या वेळी सावध झाल्या असताना आज मंडळीवरती एवढं संकट कधी आलं नसतं. जगामध्ये
जर आराधना शुद्ध आणि पवित्र झाली असती ना, तर एवढं मोठं संकट आमच्या देशावरती कधी आलं नसतं. का देवानं का अरिष्ट आणलं देवानं? का प्रभू अरिष्ट? अहो, मंडळांची स्थिती तुम्ही बघा ना, कसली जीर्ण अवस्था झालेली आहे. लोक आराधनेसाठी एकत्र येतात, पण त्यांच्या आराधनामध्ये प्रभूला पसंत पडलेल्या गोष्टी ते काढायलाच तयार नाहीत ना. ज्या आवडत नाही ते काढून टाकायला पाहिजेत. लपून ठेवल्या आखानानं त्या समर्पित वस्तू लपून ठेवलेल्या आहेत. त्यांनी काढल्या नाहीत गोष्टी हृदयातनं बाहेर, आणि त्याचा परिणाम त्या ठिकाणामध्ये झाला. आता अजून मला वाचणं गरजेचं आहे. स्तोत्रसंहिता 105 आणि त्याचं दुसरं वचन. देवाचे निर्बंध आणि नियम याच्यामुळे तुमच्यावरती अरिष्ट येणार नाही, म्हणून तुझ्यावरती अरिष्ट येणार नाही. का? तर तुम्ही देवाचे निर्बंध आणि नियम पाळता. चौथी गोष्ट, स्तोत्र 105 आणि त्याचं 32 वचन. त्याने पावसाऐवजी त्यांच्यावर गारा पाडिल्या, त्यांच्या देशावर अग्नीचे लोळ पाठवले. स्तोत्र 105 32. त्याने पावसाऐवजी त्यांच्यावर गारा पाडिल्या, त्यांच्या देशावर अग्नीचे लोळ पाठवले. इकडं लोकांमुळं अरिष्ट आणलं जातं. मला वाटतं असं ते मोशेशी भांडत होते. किती याच्यात स्तोत्र 105 आहे का 15 असं लिखाण करताना किती? 106 वाचा बरं. 106 आणि मरिबा येथे त्याने त्याला संताप आणला, त्याच्यामुळं. आता बघा बरं का, अरिष्ट कोणावर आलो? मोशे. म्हणजे कुणावर? मोशेवर. म्हणजे कोणावर? सेवकावर. हो, मोशेवर म्हणजे. आता त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो बरं का. हे कारण जेव्हा मंडळीला कळेल, जगातल्या प्रत्येक मंडळीला, त्यावेळेस इस्रायलवरचं संकट म्हणजे देवाच्या लोकांवरचं संकट येणार नाही. संकट कशामुळे येतं ते मी तुम्हाला वाचा बरं परत वचन. 106 आणि त्याचं 32 वचन. मरिबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला. त्यांनी म्हणजे इस्रायल लोकांनी त्याला संताप आणला, आणि त्यांच्यामुळं मोशेवर अरिष्ट आले. कोणावर आणि अरिष्ट आलं? मोशेवर. काय घडलं? सेवकावर. आता सध्या प्रॉब्लेम कुणाचा चालू आहे सध्या देशामध्ये? मग कुणामुळे येत आहे? कुणामुळं? आता काय वाचलं तुम्ही? परत वाचा. मरिबा येथील जलाजवळही त्यांनी त्याला संताप आणला, आणि त्यांच्यामुळं मोशेवर अरिष्ट आले. म्हणजे संकट कोणामुळं आलं? लोकांमुळं. आम्ही देवा तुझ्या सेवकांना वाचव. आता प्रभू काय म्हणतो माहिती का? तुमच्यामुळं, इस्रायल लोकांमुळं सेवकावर संकट आलं. कसं संकट आलं ते आपण वाचणार आहोत. गणनाचं पुस्तक 20 अध्याय 2 ते 12 वचन. तुम्हाला समजेल कसं गडबड होती तिथं. गणनाचं पुस्तक 20 अध्याय 2 ते 12 वचन. तेथे मंडळीला पाणी न मिळाल्यामुळे, मरिबा इथं तिथं त्याचा वृत्तांत तिथे दिलं. मरिबा येथे ते त्यांना पाणी न मिळाल्यामुळं ते मोशे व अहरोन यांच्या विरुद्ध एकत्र झाले. ते मोशेशी भांडू लागले आणि म्हणाले परमेश्वरासमोर आमचे भाऊबंद गेले, तेव्हाच आम्ही मेलो असतो तर बरे झाले असते. तुम्ही परमेश्वराची मंडळी या रानात कशाला आणली? आम्ही आमच्या पशूंनी मरावे म्हणून काय मिसर देश सोडायला लावला. काय आम्हाला या भिकार ठिकाणी का आणलं? येथे धान्य अंजीर द्राक्षवेल अथवा डाळिंबे तर नाहीतच, पण प्यायला पाणी सुद्धा नाही. तेव्हा मोशे व अहरोन हे मंडळी पुढे निघून दर्शन मंडपाच्या दारापाशी पालते पडले आणि परमेश्वराचे तेज त्यांच्या दृष्टीस पडले. परमेश्वर मोशेला म्हणाला आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा व त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा म्हणजे त्यातून पाणी निघेल.
त्यातून पाणी निघेल. याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ. व या मंडळीला व त्यांच्या जनावरांना पाच. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्या समोरून ती काठी आणली. मोशे व अहरोन यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले. आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो, ऐका. तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचे काय. मग मोशेनं हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली. तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले. आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याली. यावर परमेश्वरानं मोशे व अहरोन यांना म्हटलं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही. म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे त्या देशास यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. सेवकावरती अरिष्ट सेवकावरती आलं आणि त्याला इस्रायल लोक किती जबाबदारी. आज सुद्धा मंडळीमध्ये आता बघा, या मोशेची सेवा साधी सुधी सेवा नाही बरं का. 40 वर्षाची त्याची सेवा. किती वर्षाची हो? 40 वर्षाची सेवा. 40 वर्ष सेवा केली. परत या लोकांना प्रभूची सेवा करत असताना मोशेचं समर्पण एवढं जबरदस्त होतं ना, जेव्हा देव यांच्या रागामुळं त्यांच्यावरती संकट पाठवायचं त्यास मोशे पालते पाडायचा. तेव्हा यांचं नाव, यांना जर तुला रानामध्ये असं मारायचं असेल तर माझं नावच जीवनाच्या पुस्तकातनं काढून. एवढं समर्पण मोशेचं. मोशे जसं देव बोलत होता. एक गोष्ट तुम्हाला सांगू का, मी जेव्हा मोशेचा अभ्यास करतो ना, देवाशी त्याचं नातं एवढं मजबूत होतं, पण त्याचं नातं मंडळीशी सुद्धा खूप मजबूत होतं. देव त्याच्यावरती प्रेम करत होता पण तो मंडळीवरती सुद्धा प्रेम करत होता हो मोशे. पण कधी कधी मंडळीवरती प्रेम करता करता ही मंडळी त्याला भांडू लागली. आता इथं काय झालं माहिती का, मंडळी भांडू लागल्याबरोबर देव काय बोलतो आणि तो काय करतो हेच त्याच्या लक्षात यायला तयार नाही. देव त्याला म्हटला, तू जा आणि खडकाशी बोल, काठी आपटू नको. पण वादामुळे झालं काय, भांडणामुळे झालं काय, मोशे देव जे बोलतो ते विसरून गेला. मंडळ्यांमध्ये जर वाद असतील ना, तर सेवक देव जे बोलतो ते करत नाही, वेगळंच काहीतरी करतो आणि त्याच्यामुळे सेवकांवर अरिष्ट येतं. म्हणून प्रत्येक मंडळीला या युट्यूबच्या माध्यमातून माझं सांगणं असेल, जर सेवक सुरक्षित राहिले पाहिजे तर मंडळी वादापासून मुक्त असली पाहिजे. का अरिष्ट आलं? देवानं त्याला सांगितलं, खडकावरती काठी उघडू नको, खडकाशी बोल. ऐका, देवाला त्याच्या सेवकाला संवाद साधणं खडकाशी बोलणं. खडकाशी बोलायला लावलं. याच्या अगोदर या पहिल्यांदा त्यांनी खडकावरती काठी आपटली होती. नीट ऐका, पहिल्यांदा त्यांनी खडकावरती काठी आपटली होती, त्याच्यातनं पाणी निघालं होतं. दुसऱ्यांदा तो काय म्हटलं माहिती का, तू खडकाशी बोल. काय अर्थ होतो याचा? पहिल्यांदा काठी आपटली, पण दुसऱ्यांदा काठी आपटायची गरज नाही. मग प्रभू का संतापला, का अरिष्ट आणलं त्या मोशेवरती देवानी, का अरिष्ट आणलं? काय म्हटलं, तू हे लोक जातील कणानात, तू नाही जायचं, तू लांबून बघ, तू दोघांना तिथं जायचं नाही. का? तुम्ही मला चीड आणण्याचं काम केलं. मी एकदा खडकावरती काठी आपटायला लावली, दुसऱ्यांदा तुम्हाला बोलायला सांगितलं ना. येशू ख्रिस्त एकदाच क्रूसावरती आपटला गेला, मारला गेला. आता दुसऱ्यांदा मारायची गरज नाही, दुसऱ्यांदा काठी आपटायची गरज नाही, तिथं संवाद साधण्याची. म्हणून येशू काय म्हणतो माहिती का, माझ्या नावानं पित्याकडे तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. संवाद साधा. परत क्रूसावरती कशाला त्याला देता? मग तुम्ही क्रूसावरती देणार कसं येशूला? दुसऱ्यांदा खडकावरती काठी कशी काय आपटणार? शास्त्र सांगतं, जो एकदा पाप करून दुसऱ्यांदा पुन्हा पाप करतो, नव्यानं पाप करतो, तो ख्रिस्ताला स्वतःपुरतं नव्यानं क्रूसावरती देतो. एकदा पाप केलं, पाप क्षमा केली, पुन्हा दुसऱ्यांदा तुम्ही ते पाप करता, म्हणजे पुन्हा खडकावरती काठी आपटता. आणि याच्यामुळे झालं काय, देवानं या मोशेवरती संकट आणलं. म्हणून प्रत्येक मंडळी
प्रत्येक चर्च, या चर्च मधलं वातावरण कधीच वादाचं असता कामा नये. मंडळीमध्ये जर वादाचं वातावरण असेल तर सेवक जे प्रभू सांगतो ते करत नाही, सेवकाकडनं चूक घडतात. बरं, प्रश्न असा आहे, चूक मंडळीने, वाद केला मंडळीने, पण शिक्षा कोणाला मिळाली हो? शिक्षा सेवकाला मिळाली. शिक्षा सेवकाला मिळाली का? सेवक गांगारून गेला, कन्फ्यूज झाला तो, यांच्या त्रासानं, यांच्यामध्ये असणाऱ्या सततच्या वादानं या सेवकाला प्रश्न पडला, देव काय बोलतो ते विसरून गेला. आतापर्यंत मोशे कधी तसा विसरला नव्हता. फर्स्ट टाइम मोशे विसरला. पहिल्यांदा मोशेच्या हातातून चूक घडली आणि ती चूक काय, ते वाक्य वाचा, त्यांनी काय म्हटलं बा, मोशे कसा बोलला, अजूनपर्यंत तसा बोलला नव्हता कधी. काय बोलला बघा. तेव्हा मोशेने हात उचलून त्या खडकावर दोनदा काठी मारली, तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले. नाही आणि अहो बंडखोरांनो, हा ऐका, काय म्हटलं हो मोशे? अजूनपर्यंत मोशे बोलला नव्हता, असला डायलॉगच त्यांनी मारला नव्हता. उद्या माझं प्रीचिंग जर बदललं, अरे बंडखोरांनो, आतापर्यंत तुम्हाला चिम्या सोम्या बबड्या छबड्या बबली छबली चालू, पण उद्या जर मी म्हटलं, अरे बंडखोरांनो, माझं प्रीचिंग बदललं, मोशेचा संदेश बदलला. का बदलला? त्याचं कारण मरिबा इथं लोक भांडू लागले. लोकांमध्ये जेव्हा वाद येतो तेव्हा सेवकाचे संदेश सुद्धा बदलले जातात. हे पण एक सिक्रेट लक्षात घ्या. म्हणजे सेवकाला सुद्धा माघारी घेऊन जाणारे कोण आहेत? कोण आहे? बरेच आमची पाळक आता बदलले, अरे तुमच्यामुळं. आता बोला. सेवकांना सेवेमध्ये टिकून राहण्यासाठी मंडळीने प्रार्थनेत टिकून राहणं गरजेचं आहे. मंडळीने प्रार्थनेत टिकून राहणं गरजेचं आहे. का अरिष्ट आलं, का संकट आलं, याचं कारण मंडळी वाद करू लागली. मरिबा या ठिकाणामध्ये इस्रायल लोक वाद करू लागले. ज्या मंडळीमध्ये वाद आहे त्या मंडळीमध्ये सेवकाचं अधपतन ठरलेलं आहे. मंडळीमध्ये वाद, सेवकाचं अधपतन. त्याची भाषा, त्याचे शब्द, त्याचे विचार, त्याच्या कृती, सगळं काही बदललं जातं. म्हणून जेवढं अरिष्टापासून कोणतंही अरिष्ट तुझ्यावरती काय येणार नाही, याचं कारण काय? मंडळी वाद करत नाही म्हणून अरिष्ट येणार नाही. काय सुरुवातीला किती भारी वाटलं ना, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. तू परमेश्वराला आपलं निवासस्थान केलं म्हणून कोणतंही अरिष्ट तुझ्यावरती येणार नाही. पण या अरिष्टाविषयी कोणी विचार केला? अरिष्ट येण्याचं कारण मंडळीचं आहे. मंडळीमध्ये असणारा संघर्ष, वादविवाद, भांडणं, जगामध्ये 95% मंडळांमध्ये आता हेच चालू आहे. हो, 95%, मी तो जास्तच असतील, मी मोगम तुम्हालाच बोललो, 95% मंडळांमध्ये वादच आहे, संघर्षच आहेत आणि त्याच्यामुळं संकट आहे. मला तुम्हाला सांगू द्या, जेव्हा त्या काळ, आता बघा प्रेषितांच्या काळामध्ये त्यांच्यावर पण संकट काय आलं ते तुम्हाला सांगतो. तिथं किती भारी होते नाही का, अगदी त्या पेत्राच्या सावलीन लोक बरे होत होते. कसली पॉवरफुल मंडळी होती. पण भांडण कशावरून झालं माहिती का? मटणाच्या तुकड्यावरून. ते लोक सावलीने बरे झाले, ते त्या विधवा, तुमच्याच लोकांना मटण वाढता, आम्हाला नाही वाढत. तुमच्याच लोकांना जास्त हड्ड्या जातात, आम्हाला काय नुसता भोपळच देता. तुम्ही काय दालच्या दिला पण आम्हाला मटणाचं. तेव्हा झालं ते. प्रभूनं काय केलं? स्तेफनाला दगडमार करून खलास करून टाका, पेत्राला बंदीशाळेमध्ये टाका. नीट आहे का? जेव्हा जेव्हा मंडळी संघर्ष करतो ती सेवकांना जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. हे इतिहास आहे बायबल मधला. याच्याविषयी कोणी अभ्यास केला नाही, कोणी विचार पण केला नाही, पण हे वास्तव सत्य. तेव्हा मंडळी तुम्हाला हे लक्षात येत नाही, साधारण वाद आहे. आता बघा तुम्ही, ज्यावेळेस ते मंडळी त्यावेळेची इतकी भारी होती ना, मला एक प्रश्न त्यावेळेच्या मंडळीला मी गेल्यावर तिथल्या लोकांना विचारलं, जर देवाने चान्स दिला म्हटलं ना, मनोज काय विचारायचं विचार, त्या सगळ्या लोकांना मी विचारलं, अरे
मटनच खायचं होतं तर प्रॉपर्टी विकली कशाला आणि आणून ठेवली कशाला प्रेषिताची? घरातच खात बसायचं होतं ना मटन, इथं प्रेषिताच्या चरणात जो आणून ठेवला, भांडत बसता आम्हाला का नाही दिलं म्हणून? नाही हो, प्रभूच्या सानिध्यामध्ये खाण्यापिण्यातला आनंद नव्हे तर देवाच्या समक्षतेचा आनंद आहे. खरा विजय, खरा आनंद कशामध्ये? देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या समक्षतेमध्ये. म्हणून मंडळी ही कधी सुद्धा वादविरहित मंडळी पाहिजे. एक खरी जिवंत मंडळीचं लक्षण, किंवा मी असं म्हणेल, ज्या मंडळीमध्ये पवित्र आत्म्याचं काम आहे ना, त्या मंडळीमध्ये वाद नसतात, तर त्या मंडळीमध्ये फक्त प्रार्थनाच असतात. मग ती मंडळी सगळ्या अरिष्ट, कोणतंही अरिष्ट तुझ्यावरती येणार. पण ज्या मंडळीत वाद आहे त्या मंडळीमध्ये अरिष्ट कोणावरती आहे? सेवकावर. परत वाचा स्तोत्र ते 105 आणि 32 वचन. हा, मरिबा येथील जलाजवळही हा, त्यांनी त्याला संताप आणला. संताप आणला. कशामुळे संताप आणला? हा, आणि त्यांच्यामुळे मोशेवर, त्यांच्यामुळे मोशे अरिष्ट आले. अरिष्ट आले. कारण त्यांनी त्याच्या आत्म्याला विरोध केला. त्याच्या आत्म्याला विरोध केला आणि त्याने अविचाराचे शब्द तोंडातून काढील. कुणी तोंडातून अविचाराचे शब्द काढले? मोशेनं. जे तुम्ही अरे कसले लोकांनो, आता गन्नाच्या बंडखोरांनो ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावायचे काय? आता देवानं त्याला सांगितलं जाऊन खडकाशी बोल. हा बोलला कोणाशी? त्याचं डोकं फिरल्यावर झाडणार नाही तो लोकाला. त्याचं फिरलं डोकं. ते त्यांनी काही थोडं उरकलं का? अगदी डाळिंबापासून सगळं काढलं. तिकडे आम्हाला मिश्रात डाळिंब मिळत होते. काय काय मिळत होते? धान्य, अंजीर, द्राक्षवेल. बघा, एवढं खात होते का? बेटा भाजायला कधी जात होते? ते स्त्री लोक खाताना हे बघत होते, बाकी यांना काही मिळत नव्हतं ते. पण ते आम्ही डाळिंब, तुम्ही डाळिंब खात असता, अंजीर खात असता, तर मिठा भाजायचं काम कसं केलं असतं? अंजीर डाळिंब खात तुम्ही आनंदाचं जीव. पण कधी कधी नको त्या गोष्टी सुद्धा तोंडातनं मोशेचं डोकं फिरलं आणि मोशे त्यांना म्हणलं, बंडखोरांनो ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढायचे काय? बघा, आता देवानं त्याला काय सांगितलं होतं? तू खडकाशी खडकाला आज्ञा कर, म्हणजे काय होईल? त्यातून पाणी निघेल. मग आता हा प्रश्न येतो का तिथं जाऊ? असं म्हटलं का? जर त्यांना आधी 2-4 सुनो, त्यांना झाड, आणि झाडल्याशिवाय पाणी काढू नको बरं का. पण मोशेच बिथरला तर काय करा? बरं, मोशे किती दिवस, 40 वर्ष जर ते सारखे भांडणच करायला, निघल्यापासून भांडण, फारो आलं भांडण, मानना दिला भांडण, लावे पक्षी दिले भांडण, पाणी नव्हतं आमकं झालं भांडण, तमकं झालं भांडण. एवढे मोशेची मंडळी सगळ्यात जास्त भांडखोर होती. सगळ्यात जास्त भांडखोर मोशेची मंडळ. सॅल्यूट आहे बरं का मोशेला. 40 वर्ष टिकला. पण सगळ्यात वाईट गोष्ट कोणती माहिती का? 40 वर्षाचं समर्पण. अंतिम क्षणाला देव त्याला म्हणतो, तू कनानात जायचं नाही. चाळीस वर्षाचा त्याचा त्याग, 40 वर्ष लोकांसाठी केलेली रद्दबदली, तो ऐतिहासिक क्षण, ती घटना, ज्याच्यासाठी त्यानं राजवाडा सोडला, ज्याच्यासाठी त्यानं निवडलेलं ठिकाण सोडलं आणि त्या लोकांबरोबर चालला, पण लास्ट मोमेंटला प्रभू त्याला म्हणतो, तुला आता कनान मिळणार नाही. विचार करा त्या मोशेच्या अंतःकरणातल्या भावना काय असतील. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, सेवकावरती अरिष्ट जर कोण आणत असेल तर मंडळीमधले वाद, मंडळीमधले झगडा, मंडळीमधली भांडण. म्हणून पवित्र शास्त्र काय. आता एकच शेवटची गोष्ट वाचूया. नीतिसूत्राचं पुस्तक 17 अध्याय 13 वचन. एकच गोष्ट वाचू म्हणजे तो विषय संपेल. नीती 17 अध्याय 13 वचन. जो बऱ्याची फेड वाईटाने करतो त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही. आता बघा, कोणतंही अरिष्ट तुझ्यावरती येणार नाही. कसं? जर बऱ्याची फेड तुम्ही वाईटानं केली तर अरिष्ट येणार.
नीट ऐका बरं का, बऱ्याची फेड जर वाईटानं केली तर अरिष्ट तुमच्यावर येणार. आता बघा, शास्त्रातलं एक उदाहरण मी तुम्हाला देतो बरं का. योसेफाची भावंड रानामध्ये कळप चारण्यासाठी गेले. नीट ऐका, कळप चारायला गेले. बरेच दिवस झाले ते आले नाहीत. मग त्याच्या बापानं त्यांना सांगितलं की एक काम कर, तुझी भावंड कुठपर्यंत गेले जाऊन जरा बघून ये. आणि मग त्यांना डबा पण दिला, ते जा तुझ्या भावांना डबा दे. आता हे योसेफ डबा घेऊन गेला आणि मग ते सगळं त्याने पाहिलं, भाऊ कुठे आहेत काय, आणि डबा. आता ही लांबून त्याच्या भावांनी पाहिलं, अरे स्वप्नदर्शी आला, स्वप्नदर्शी आला, आणि त्याने त्याला मारण्याची योजना केली. शास्त्र काय सांगतं, बऱ्याची फेड वाईटाने करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही. आता यानं बरं केलं हो, आपल्या भावांना डबा द्यायला, चौकशी करायला, किती चांगली गोष्ट आहे नाही का. यांच्या मनामध्ये योजना काय, त्याला मारून टाकायचं. आणि बायबल काय सांगतं, अरिष्ट येणार. कोणतं अरिष्ट त्यांच्यावरती आलं ऐका बरं का. योसेफाला त्यांनी पकडलं आणि ते म्हटलं याला मारून टाकू. एक मध्यस्थ प्रभूनं त्याच्यासाठी उभा केलं. तो म्हटलं मारू नका, याला खड्ड्यात टाका. आणि मग त्यांनी खड्ड्यात टाकलं. तेवढ्यात ते मागे लोक आले आणि व्यापारी आले, त्या व्यापाऱ्याला त्याने विकलं. आता यांच्यातनं योसेफ गेला. वचनाच्या बाबतीत देव अगदी काय झालं तरी आकाशपृथ्वी नाही तशी होईल, पण त्याचं वचन कधीच नाहीच होणार नाही. आता योसेफाला त्यांनी विकलं, खड्ड्यामध्ये टाकलं, त्याच्यावरती त्यांनी अरिष्ट आणलं. आणि इकडं योसेफ गेल्यावरती देवानं यांच्यावरती अरिष्ट पाठवलं. काय, यांच्या देशामध्ये दुष्काळ पडला. का अरिष्ट येतं, कोणाचं सुद्धा वाईट करण्याचं मनामध्ये सुद्धा आणू नका, कोणाचं सुद्धा नाही बरं का. जेव्हा तुम्ही एकमेकाविषयी मनामध्ये वाईट योजना करता, तुम्ही अरिष्टाला जन्म देता. बरं, अरिष्ट नुसतं तुम्हाला नाही, काय लिहिले बा, वाचा बरं. बऱ्याची फेड वाईटानं करतो त्याच्या घरातून. कुणाच्या हो, त्याच्या कुठून घरातून अहो, अरिष्ट घरात येणार. आत्मिक लोक कशासाठी म्हटलेले आहे, कोणाबद्दल वाईट विचारच करायचा नाही हो. काय विचार करण्याची गरज आहे. तुम्ही विचार करता, देव अरिष्ट तुमच्या घरामध्ये पाठवतो, तुमच्या घरातला अरिष्ट हलणार नाही. देवाविषयीचं ज्ञान तुम्हाला काय देवाविषयीची माहिती तुम्हाला झाली. एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्यानं तुमचं चांगलं केलं, त्याच्याबद्दल तुम्ही वाईट योजना आखता. अरिष्ट योसेफाबद्दल अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एखाद्या विषयी तुम्ही वाईट योजलं म्हणून देव त्याचं वाईट करत नाही. उलट ज्याच्याविषयी तुम्ही वाईट योजना, देव त्याला जास्त आशीर्वाद देतो. कसं शास्त्रामध्ये दिलंय. योसेफाला त्याने मारण्याची, खड्ड्यात टाकण्याची योजना केली, देवानं त्याला मिस्राचा पंतप्रधान बनवलं. असा देव आहे. मग तुम्हाला जगायचं आहे, अरिष्टापासून तुम्हाला बचाव करायचा आहे, म्हणून तुम्हाला कोणाविषयी वाईट विचार डोक्यात ठेवताच येणार नाही. आणि तुम्ही डोक्यामध्ये वाईट विचार ठेवता म्हणजे तुमच्या कुटुंबाला तुम्ही अरिष्टामध्ये ढकलून देता. अरिष्ट तुम्ही त्यांच्यावरती निर्माण करता, ते अरिष्ट तुमच्या कुटुंबावरती येतं. तुमच्या घरात काय मला माहित नाही, पण मी माझ्या आईशी बोलताना तिचे माझे भयंकर कधी कधी खूप वाद होतात. आणि तिला मी बोलतो खूप, घरातल्या लोकांशी सुद्धा. व्यक्तिगत पर्सनल असं माझं काही भांडण नसतं की मला हे नाही दिलं, मला ते नाही दिलं, कधीच नसते. तक्रार नसती जेवणात. तिला विचारा, तिने स्वयंपाक केला ना, स्वयंपाक केल्यावरती कधी कधी तिच्याकडनं चुकून जास्त मीठ पडतं. मी तिला म्हणत नाही बाई तुझ्याकडं जास्त मीठ पडलं मी खात नाही. मग मी भाजी घेतो, बसतो तिथं, आणि मग प्यायचं पाणी असतं, ते पाणी त्या भाजीमध्ये टाकतो आणि घट्ट भाजी पातळ करतो आणि खातो मी. मग ती मला म्हणते कसं झालं रे. म्हटलं छान. अरे मीठ जास्त पडलं होतं. हो का, मला नाही लागलं म्हणतो. त्याच्यावर माझा वाद नसतो. पण वाद कशासाठी असतो, कोणाविषयी वाईट बोलायला लागले की तिला म्हणतो नाही, ही गोष्ट तू अजिबात करायची नाही, कधीच नाही करायची. का तर प्रभूनं आपल्याला जी जागा दिली, जे स्थान दिलं, ते वाईट लोकांना सुधारण्याचं आहे, लोकांना वाईट बोलण्याचं स्थान नाही आहे. याच्यामुळं आपल्या घरावरती आपण संकट आणतो. खूप वाद होतात. त्याच्यानंतर मग आता तिचं वय कमी लहान, आता लहान बाळासारखं, त्याच्यामुळं तिला आता ती बुद्धी नाही. पण मी ते अडवतो. का अडवतो, त्याच्याशी वाद घालायचा म्हणून नाही. मला बायबल माहिती आहे हो.
मला शास्त्र माहिती आहे. शास्त्रातलं वचन जे आहे ना, देव अतिशय कटाक्षानं पाळतो. अतिशय. मी फार गंभीर आहे या बाबतीमध्ये. तिला म्हणतो नाही, स्वर्गात जायचं तर स्वर्गीय विचार तुझ्या डोक्यामध्ये असू दे, जगातले विचार नाही. जगातले विचार घेऊन तू स्वर्गामध्ये नाही पोहोचणार. बरं, नुसतं स्वर्गामध्ये नाही, या पृथ्वी तलावर असताना जर आपल्या डोक्यात वाईट विचार असले तर आपलं घर उद्ध्वस्त होणार ना. इथं शास्त्रात लिहिलंय. हो, देवाच्या वचनामध्ये तसं लिहिलंय. बऱ्याची फेड काय, जो बऱ्याची फेड वाईटानं करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही. हा, बरं काय हो, देवानं तुम्हाला तारण दिले, सगळ्यात बरं केलंय देवानं. तुम्हाला तारण दिलं ना, एवढं मोठं तारण दिलं आणि ते फुकट मिळालं. किंमत चुकवली का? किंमत तर येशूनं चुकवली. देवानं तुमचं चांगलं केलं. तुम्ही चांगले आहात, लोकांना चांगलं बनवत राहा, चांगलं बोलत राहा, चांगले विचार ठेवा, चांगल्या गोष्टी करत राहा. का? अरिष्ट तुमच्या घरात कधीच येणार नाही. कधीच अरिष्ट तुमच्या घरात येणार नाही. तुमचा परिवार जर चांगल्या चर्चा करणाऱ्या, चांगल्या गोष्टी एकमेकांसमोर मांडणारे असाल, नीट ऐका आता, जर तुमचं घर चांगल्या चर्चेचं केंद्र बनलेलं असेल, माझ्या घरामध्ये धन्य तो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, अहोरात्र परमेश्वराच्या शास्त्राचं मनन करतो. ज्या परिवारामध्ये अहोरात्र देवाच्या वचनाचं मनन केलं जातं, शास्त्र सांगतं अरिष्ट त्यांच्या घरामध्ये कधी येणार नाही. तुमचं घर वाचायला पाहिजे तर लक्ष ठेवा, देवानं तुमचं बरं केलं, तुमचं चांगलं केलं, तुम्हाला तारण दिलं, तुम्हाला सगळ्या गोष्टी चांगल्या दिल्या. मग चांगल्या दिसल्या तर तुम्ही दुसऱ्याविषयी कसं वाईट बोलू शकता, कसं दुसऱ्याचं वाईट चिंतू शकता, कसं दुसऱ्याविषयी वाईट योजना करू शकता. आणि जर तुम्ही दुसऱ्याविषयी वाईट योजना केली तर देव तुमचं चांगलं कसं करेल. इथं तो म्हटला अरिष्ट तुझ्या घराला कधी सोडणार नाही. मग कसं अरिष्टापासून वाचणार आहे, तर माझ्या परिवारामध्ये बऱ्याची फेड वाईटाने कधी करणार नाही. मी माझ्या जीवनामध्ये पक्का निर्णय करेल, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराची सेवा करेल. पुन्हा एकदा आपण आपल्या जागेवरती उभं राहूया, आपले डोळे आपण बंद करूया, आपली मस्तक आपण लावूया, आपल्या मान आपण झुकूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्यानं आमची भेट घेतलेली आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावरती येणार नाही. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावरती येणार नाही. या म्हणूनचा थोडा विचार करूया. अरिष्ट तर आहे, अरिष्टाचा उत्पादकच देव आहे. आज तुम्ही इथून जाताना आपल्या मनाला नवीन करा. देव आमचं जीवन पाहतो, तपासतो, त्याचे निर्बंध, त्याचे नियम, त्याच्या चौकटीमध्ये आम्ही आहोत का? परमेश्वरामध्ये तुमचा निवास आहे का? देवामध्ये आहात का? आणि देवामध्ये आहात तर देवाचे स्वभाव तुमच्यामध्ये आहेत का, हे पण तुम्हाला पाहणं गरजेचं आहे. किती गोष्टी प्रभूनं आज आमच्याशी स्पष्टपणे बोललेल्या आहे. स्वतःला प्रामाणिक राहूया, स्वतःला प्रामाणिक राहूया. मंडळांसाठी प्रार्थना करू. सेवक संकटामध्ये आहेत, सेवकांना वाचव, सुरक्षित कर म्हणून प्रार्थना करू नका, तर प्रार्थना ही करा की देवा मंडळातली वाद थांबू दे. हे सर्वशक्तिमान देवा, अरिष्टाची भीती आम्हाला वाटते. अरिष्ट येऊ नये या प्रकारच्या प्रार्थना आम्ही वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत. प्रत्येक अरिष्टापासून आमचा बचाव कर.
पण अरिष्ट काय येतं याबाबत आम्ही अतिशय गाफील होतो, लक्ष पण दिलं नाही त्या गोष्टीकडं. माफ करा मला प्रभूजी. आज मंडळी समवेत तुझ्याजवळ येताना प्रत्येक परिवार तुझ्या हातामध्ये सोपवत आहे. प्रार्थना करतो की प्रभू मध्ये त्यांनी असावं. प्रभू मध्ये आमची लेकरं, प्रत्येक पती पत्नी, लेकरं, भाऊ बहीण, सगळे नाते संबंध देवात असू दे प्रभूची. प्रभूचे सगळे गुण त्यांच्यामध्ये असावेत. जेव्हा आतून बाहेरून तपासतील कोणी सुद्धा व्यक्तिशा दिसू नये, तर देवच प्रत्येकामध्ये दिसू दे. आम्हाला तुझी गरज आहे. ज्या प्रकारची परिस्थिती सर्वत्र चालू आहे, आम्हाला त्याचं महत्त्व अधोरेखित केलं. जर देव आमच्या बरोबर नाही तर आम्हाला सुरक्षा नाही. फार नम्रतेने तुझ्या समोर येतो, उपडं पडतो माझ्या देवा. आज सकाळी सर्व मंडळ्या मी तुझ्या स्वाधीन करत आहे. प्रत्येक चर्च, बिल्डिंग नव्हे, चर्च म्हणजे मंडळीमध्ये आलेले लोक, त्या लोकांना तुझ्या हाती सोपव. त्यांचे विचार पालटून टाक. त्यांच्या विचारामध्ये नाविन्य येऊ दे. त्यांची अंतःकरण बदल. वाद विवाद, संघर्ष, भांडणं यातून त्यांना अलिप्त कर. अन्यथा सेवक चुकत जाणार आहेत, त्यांच्यावरती अरिष्ट येणार आहे. हे सत्य समजू दे प्रभूचे. आणि आज सकाळी आम्ही जाताना एक गोष्ट या ठिकाणात घेऊन जाणार आहोत. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणं पडणार नाही, कोणतंही अरिष्ट माझ्यावरती येणार नाही. आज काही लोकांकडं त्या अडचणी असतील, त्या अरिष्ट असतील, परंतु प्रभूला आपला मेंढपाळ घेऊन त्यांनी या ठिकाणातून जावं, यासाठी तुझं दैवी ज्ञान त्यांना दे प्रभूजी. त्यांची अंतःकरणं तुझ्याकडे केंद्रित कर. आणि जे लोक या ठिकाणामध्ये तुझ्या उपस्थितीमध्ये बदलून जाऊ दे. तुझी संगती, तुझा सहवास, तुझं चांगुलपण त्यांना प्राप्त होऊ दे. वचन ऐकणारे नव्हे तर वचनावर चालणारे लोक बनवू दे प्रभूजी. अनेक परिवार यूट्यूबच्या माध्यमातून वचन ऐकताना ते अरिष्टामध्ये आहेत, परंतु आजचं वचन ते लागूकरण करतील आणि 100% ते अरिष्टापासून दूर होतील. प्रभू, त्यासाठी मी रदबदली करत आहे. आर्थिक अडचणी असतील, लेकरांच्या समस्या असतील, विवाहाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, असे अनेक अरिष्ट त्यांच्याकडे आहेत. परंतु सर्वसमर्थ देव, अरिष्टाचा निर्माता, आज माझी प्रार्थना आहे की ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं परमेश्वरामध्ये राहावं आणि अरिष्टापासून स्वतःचा बचाव करावा. पुष्कळ लोकांपर्यंत हे वचन जाऊ दे, मंडळांपर्यंत वचन जाऊ दे प्रभूजी. हे वचन ऐकून अनेक लोक देवामध्ये मजबूतीने पुढे जावेत असं होते. आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या स्वाधीन करतो. त्यांचा ताबा घे, त्यांना ज्ञान दे, बुद्धी दे, कौशल्य दे प्रभूजी तुझ्यामध्ये चालण्याचं. आम्ही स्वतःसाठी नव्हे, आम्ही देवाच्या राज्यासाठी वापरलं जावं. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू. रोजच्या दिवसामध्ये आम्हाला अधिक धार्मिकतेमधनं धार्मिकतेकडे घेऊन जा. आम्ही परिपूर्ण आत्मिक जीवन जगावं यासाठी सहाय्य कर. आणि ज्या लोकांच्या अडचणी असतील त्या सर्वांच्या अडचणी सुटल्या जाऊ दे. प्रार्थनेसाठी पुढे येतील त्यावेळेस उत्तर घेऊन जाऊ दे माझ्या देवा. आणि साक्ष घडू दे, प्रभूनं अद्भुत काम केलेलं आहे. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मन विचार बदलले जाऊ दे. तुझी स्तुती करतो, तुझ्या श्रेष्ठ नावाला महिमा गौरव देत. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता दे बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सदाकाळ राहू. आमेन.